करुणी बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायक गजमुखा भक्ता बहुतोषवी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरी। श्री गुरुचंद्राय नमः। श्रीरामाच्या दृढ बाणी गाये वाळी पडिला रणी। लोळता देखुनी धरणी वानरा पळणी मांडली। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो संत सज्जनांनो, रामचंद्र प्रभूंनी बाण मारल्यानंतर बाणाच्या आघातानं वाळी जमिनीवर पडला आणि वाळी पडलेला बघितला आणि वाळीचं जे काही सैन्य होतं त्यांची मात्र दान उडाली, सगळीकडे पळतायत। श्रीरामाच्या बाणनेटी वाळी पडिला देखुनी दृष्टी। वानर सेना भयंग संकटी उठा उठी पळाले। रामचंद्र प्रभूंच्या बाणानं वाळी पडला, भयभीत वानर झाले आणि दिशा दिसेल तिकडं पळतायत। वाळी मारिला विंधुनी पूर्ण सैन्यावरी सोडिला बाण। अवघियांचा घेईल प्राण पलायमान तिने धाके। वानर भयभीत झालेले आहेत, वाळी मारलेला आहे, आपल्यावर जर बाण सोडला तर आपलं काय होईल या भीतीनं वानर पळू लागले। श्रीराम बाणाती दुर्धार गाये निवटले त्रिशराखर। 14 सहस्र निशाचर बाणी सत्वर निर्दाळिले। श्रीरामाचा बाण दुर्धर आहे, खडतर आहे आणि या बाणानं खर दूषण त्रिशरा मारलेले आहेत। आता वाळीचा नंबर लागलाय, आपला नंबर लागण्याआधी पळावं असं समजून वानर पळताय। श्रीराम जीवे उरो नेदी जो देखे तो समूळवदी। तेने भये वानरामांनी किष्किंदे मधी पळाले। श्रीरामाचा बाण जिवंत उरू देत नाही म्हणले, मग आपण लवकरात लवकर किष्किंधेमध्ये पळून जावं आणि स्वतःला वाचवावं असा विचार करतात। वानराचा चळा कापत अवघे आले किष्किंधे अंत। सांगितली श्रीरामे केला वालीघात तेने आकांत नगरी होय। आणि सर्व पळालेली वानर किष्किंधेमध्ये येऊन सांगू लागले, महाराज श्रीरामानं वाळीचा घात केला, वाळी मेला, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे सुरू आहे। तारेसी सांगती सुबाट दुर्धर दुर्ग करी बळकट। सुद्वारे देऊनी कपाट देई राज्यपट अंगदासी। आणि वानर कडू होते महाराज, गावात जाऊन तारेला म्हणू लागले, तारे सगळीकडून दरवाजे बंद करून घे, तुझा नवरा मारला बघ, आता तुझ्या पोराला राजा बनव, नाही तर सगळं राज्य राम हिसकावून सुग्रीवाला देतोय, अशा प्रकारचं द्वंद्व पेरतायत। ऐकोणी वाळीचे मरण अंगदाते हाती धरून। तारा निघाली आपण आक्रंदन करिताची। वाळी मेला हे ऐकल्यानंतर तारेनं लेकराला हातात धरलं, मोठमोठ्यानं रडत रामचंद्र प्रभूंकडे निघाली। वाळी निमालिया पाटी कायसी अंगदाची गोष्टी। कैचे राज्य कैची सृष्टी देव उठावटी त्यागिन। तारा ही पतिव्रता होती आणि पतिव्रतेच्या जीवनात सर्वात महत्व पतीला आहे म्हणायचं। ती म्हणू लागली, नवरा मेल्यानंतर लेकराची काय अपेक्षा? काहीच
काहीच नाही म्हणली, माझं सर्वस्व गेलं. राज्यपटाची चिंता नाही, लेकराची चिंता नाही, नवऱ्याकडे निघाले. कैचे घर कैचे दार, कैचे दुर्ग कैचे नगर, कैचे प्रधान कैचा परिवार, मरण तत्पर अजिमी. आज मी मरणासाठी तत्पर आहे. कशाचं राज्य, कशाचे मंत्री, कशाचं श्रीमंती, कशाचं घर, कशाचं दार. आज माझा नवरा गेला, आज माझा संसार संपला, असं त्या ठिकाणी तारेला वाटतंय. हृदयी भेदिला श्रीराम बाण, वाळी निमाला निज प्राण. त्या ते तारा देखून मूर्छा पण ते पडली. हृदयामध्ये बाण भेदून वाळी पडलेला, मूर्छित पडलेला बघितला आणि तिला काय वाटू लागलं. शेरेची आक्रंदोनी उठी, दुखे मस्तक भूमी आपटी. गडबडत लोळे सृष्टी हृदय पिठी, आक्रोशे आणि लागलीच उठू लागली. दन 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 कपाळ आदळलं महाराज. धन धड 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 छातीवर हाडून घेतलं. मोठ्यानं ओरडू लागली, माझा नवरा मेला, माझा नवरा मेला. एका पतिव्रतेचा पतीसाठीचा विलाप आहे. केस सुटले मोकळे, आसुरा स्रवती डोळे. दुखे पुन्हा पुन्हा लोळे, आरंभळे अति दुःखे. केस मोकळे सुटलेले आहेत, जमिनीवर धाड 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 लोळू लागली महाराज. आक्रंदन करू लागले, माझं सर्वस्व गेला असं तिला वाटतंय. गेले माझे वैभव पूर्ण, गेले माझे भोग भुवन. सुख सौभाग्य पडले खान, निज निधान अंतरले. माझं सर्व वैभव गेलं, कारण नवरा हे बायकोचं सर्व वैभव. भोग भुवन, आनंदाचं अधिष्ठान नवरा आहे, संसारिक अधिष्ठानाचं बरं का. आणि माझ्या चुड्याला, माझ्या सौभाग्याला, माझ्या सर्वस्वाला आज खान पडली, खीळ पडली, माझं सर्वस्व उद्ध्वस्त झालं असं तारेला वाटतंय. अंतरलिया निजपती, प्रिया पावे उपती. उपयोगान येते धर्मार्थी, शुभ कार्यार्थी अशुभ. नवरा मेल्यानंतर बायकांचा वापर त्या ठिकाणी होय अशुभ मानलं जातं. ज्याही सदकार्यामध्ये त्यांना सन्माननीय स्थान मिळत नाही, अशा प्रकारचा हा सगळा भाव आहे. नाहीतर कधी एका कीर्तनात महाराजांनी काहीतरी विधवा महिलांबद्दल बोलले वाटते. विधवा महिलांनी टिकली लावणं हा अपमानच आहे तो. परंतु काही आता नवीन विधवा पोरी त्या ठिकाणी टिकली लावायला लागल्या. त्यांना मग त्यांनी गोंधळ केला, म्हणे आम्हालाच म्हणले. विषय असा आहे की बोलत असताना भाव असतो, आणि भावाचा उद्रेक कशा पद्धतीत असतो. एखाद्या गोष्टीची तीव्रता दाखवून देण्यासाठी त्याला विश्लेषण करत असताना पतीशिवायच्या जगण्याला कुठंतरी कमीपणा दाखवण्याचा भाव, कारण ही कोण आहे, पतिव्रता, ही सती जाण्याच्या भावनेनं भरलेली आहे. त्यामुळं नवऱ्यामागं राहायचं नाही, ही भावना तीव्र स्पष्टीकरण देत असताना नाथ महाराज या ठिकाणी शब्द वापरतायत की विधवा स्त्री ही धर्मकार्य किंवा शुभ कार्यामध्ये अशुभ समजली जाते. देव कार्यात नाही, शुभ कार्यात तिला अशुभ मानलं जातं असं सांगतात. त्याजिली अलंकारा भारणे, त्याजिली सर्वांग भूषणे. गळसरी राखिली तिने पतीसी करणे सगमा. अलंकार टाकून दिले, आभूषण टाकून दिले, सगळंच टाकून दिलं महाराज, पण गळसरी मंगलसूत्र तिनं टाकलं नाही, काढून टाकलं नाही. का टाकलं नाही? इथं राहतात नवऱ्याला सोडून त्या स्त्रियांचं मंगळसूत्र काढलं जातं. परंतु जी स्त्री पतीसोबत सहगमन करणार आहे
ती मात्र मंगळसूत्र सोबतच ठेवत असते, तिने ते काढलं नाही असं सांगतात. सांगती वृद्ध वृद्ध वनिता अंगदा सारिका पुत्र सता सकळ राजे हाता देह का व्यर्थ त्यागीसी. जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या म्हणू लागल्या, अगं पोरी, चांगलं पोरगा अंगदासारखं आहे आणि राज्य आता त्यालाच मिळणार आहे, त्यामुळे राज्याची मालकीन खरी तू होणार आहेस आणि मग मड्यासोबत मारण्यात काय अर्थ आहे, अशा प्रकारे बोलू लागले. भ्रताराच्या सुखा समान पिता भ्राता सूत स्वजन सर्वता नवे त्यो जाण तेही लक्षण अवधारी. तिनं सांगितलं, हे बघा आजी माय बायांनो ऐका, नवऱ्यासारखं सुख पोरगा बाप भाऊ कोणीच देऊ शकत नाही. नवरा नवराच असतो बरं का. बाप नसेल, मुलगा नसेल, भाऊ नसेल तरी मुलीला सौभाग्यवती म्हटलं जातं जर नवरा असेल तर, आणि सगळेच असून नवरा नसेल तर तिला सौभाग्यवती म्हणत नाही. तिचं भाग्य हे अभाग्यच आहे असं समजलं जातं, असं ती स्पष्ट करते. पिता झालिया समर्थ कन्येसी देणे परिमित बंधुसी झालिया राज्य प्राप्त नियत अर्थ भगिनीसी. पिता झालिया समर्थन कन्येसी दे परिमित. परिमित म्हणजे तोलून मोजूनच देत असतो तो, कितीही बाप मोठा असू द्या. पोराला जसं देतो तसं पोरीला देत नाही बरं. भाऊ राजा जरी झाला तरी बहिणीला किती देतो, नियत अर्थ भगिनीसी. नियत नेमून, त्याला आपण पोटगी सकच म्हणू ना, नेमून काय घर खर्च लागतो, काय तुला 2 रुपये साडी चोळी लागते, नियत नियतीनं जे सांगितलंय तेवढं किंवा नियमून अशा पद्धतीत तेवढंच देत असतो. पण नवऱ्याचं जेवढं बायकोचं तेवढं, एवढं मात्र दुसरं कोणाचंच नसतं असं सांगतात. पुत्र झालिया राज्यधर मातेसी दे परिमित उपचार सर्व सत्ता दे भ्रतार त्यासी मी शरीर केयोत वंचू. मुलगा जरी राजा झाला तर आईला काहीतरी मोजूनच देत असतो महाराज, सगळ्या गोष्टी नाही. पण नवरा सर्वस्व देतो. त्यानं ज्या दिवशी लग्न केलं त्या दिवशी बायकोला अर्ध अंगिनी म्हटलं जातं, मालकीन म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत नवरा बायकोचं नातं खूप मोठं आहे. आणि ती सांगू लागली, माझा नवरानं जर मला सर्वस्व दिलाय तर त्याला सोडून मी जिवंत का राहू, असं बोल. गांगत लक्ष्मी पती लागुनी त्याची श्री मनवी स्वामिनी. हे नवे पित्या पुत्रापासूनी भ्रतारा वाचुनी निंद्यदिने. गजांत लक्ष्मी जर नवऱ्याकडे असेल तर बायकोला स्वामिनी म्हटलं जातं. त्या सगळ्या नवऱ्यानं गाडी घेतली की मालकीन गाडीची कोण, बायको. नवऱ्यानं शेत घेतलं, शेताची मालकीन कोण, बायको. नवरा मास्तर झाला, मास्तरीन कोण, बायको. हे माईला येत नाही ना, भावाला येत नाही ना, बहिणीला येत नाही महाराज. हे कोणालाच तो अधिकार नाहीये. त्यामुळं नवरा नवरा आहे असं ती बोलू लागली. पती सवेस गमन करिता मागील मरण ते मरणाची निंद जाण अद्यपतन रांडवा. नवऱ्याला सोडून माग राहून पुन्हा मरणं हे जगणं चांगलं नाही, हा सगळा भाव आहे बरं का. नवऱ्याला सोडून माग राहूच नाही असा सिद्धांत नाही. रामचंद्र प्रभूंच्या माता कौसल्या सुद्धा राहिल्या ना विधवा. विधवा राहणं म्हणजे काही गुन्हा आहे असं नाही. मी तर सतत सांगत असतो, देव आपला करणं हा मुख्य धर्म आहे, बाकी सर्व गौण धर्म आहे. तसं पतिव्रता हा धर्म सुद्धा देवभक्त या धर्मापेक्षा गौणच आहे. परंतु स्त्री जीवनातला सर्वात मोठा सोहळा, सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो पतिव्रता धर्म आहे.
आणि स्त्री धर्माच्या दृष्टीनुसार पण नवऱ्याला सोडून मागं राहणं हे मात्र अभाग्याचं करंट्या भावनेचं लक्षण आहे असं तिला म्हणायचं. धर्म कर्मार्थ विहीन विद्वा नारी प्रेता समान. हे तव श्रुती शास्त्र वचन सुख कोण वैधव्याचे. धर्म काम अर्थ विहीन. धर्म कार्यामध्ये तिला अर्थ नाही, महाराज, सन्मान नाही. त्यामुळे असं जगणं हे मृत्यूसारखं आहे आणि मृत्यूसारख्या जगण्यात अर्थ नाही असं तिला वाटतं. पती सवे होता सती अलोकी पुण्य परत्रिमुक्ती. एवढी सांडोनिया प्राप्ती पुत्र राज्यार्थी सुख काय. पती सोबत सती गेल्यानंतर इथंही सन्मान आणि वरीही सन्मान. हे एवढं सोडून पोरासोबत राहणं, सुनाच्या शिव्या खाणं याच्यापेक्षा बरे म्हणले जाणं. अशा प्रकारे त्या ठिकाणी तारेचं मत आहे. पतीसी देता लिंगण हृदय श्रीरामाचा बाण. भेदला दे कोणी संपूर्ण तारा उद्विग्न अति दुःखी. पडलेलं मड होतं परंतु तिच्या दृष्टीत तो नवरा होता. कडकडून मिठी देण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये घुसलेला बाण दिसला आणि दोघांमध्ये तिसरा कोणीतरी बाण आहे याचा राग आला आणि रागानं तारा काय बोलते. सेजेचा निर्जाळीला पती खेवन देवचे देववे प्रेता प्रती. ऐसे वैर केले श्री रघुपती तारा शापोक्ती क्षोभले. तारेला राग आला आणि तारा म्हणू लागली, अहो रामा, माझा नवरा मारला थो रामा. माझा पलंगावरचा नवरा तुम्ही मारला. त्याला आलिंगन द्यावं म्हटलं तर त्याच्या शरीरात प्राण नाही आणि त्याच्या शरीरात बाण घुसलेला आहे. अशा प्रकारचं वैर तुम्ही केला तर रामा असं ती म्हणू लागली. पती दुःखाच्या दुःखावरती तारा शोभुनिया चिंती. शाप देत श्री रघुपती प्रती ती अतियुक्ती अवधारा. राग आला, रामचंद्र प्रभूंना शाप देऊ लागले. शाप कसा देते, काय देते, ऐका. युभांडुनिया लंकापती तू तव पावसी सीता सती. परी ते नांदे ना तुझ प्रती जाईल मागुती वनवासा. शाप दिला महाराज तिनं सांगितलं, हे रामा, अरे रावणाला मारून सीता तर आणशील पण ती तुझ्यासोबत नांदणार नाही म्हणले. पुन्हा वनवासात जाईल अशा प्रकारे सांगतात. दोघा नांदता अयोध्येसी श्रीराम तू बलात्कारेसी. वनाधाडीसी लसितेसी मजैसा दोषी अति दुःखी. तुम्ही दोघं अयोध्येमध्ये नांदत असताना लोकांच्या भावनेमुळे तू त्या ठिकाणी सीतेला जबरदस्ती वनवासात पाठवशील आणि पुन्हा माझ्यासारखाच रडत बसशील अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. सीता वनवासी वनांत लवकुश जन्मती सूत. 12 वर्ष अयोध्येत अति दुःखीत श्रीरामा. सीता वनवासामध्ये असताना लहुकुशाचा जन्म होईल आणि 12 वर्ष तुला वियोग सहन करावा लागेल अतिशय दुःखामध्ये असं सांगतात. लंकेसी दिव्य घेईल पाही सीता सती लोकी ती. येथे दौडावया कारण काही जग अन्यायी तुझ म्हणेल. लंकेतून परत अयोध्येत नेताना तू तिला दिव्य घेशील आणि तुझ्यावर जग नाव ठेवेल. राम त्या ठिकाणी सुख करतायत अशा पद्धती. वाळी मारिला त्वा व्रता हे आपेश बैसले तुझ्या माथा. तुझे आपेस श्री रघुनाथा वना सीता दौडोनी.
व्यर्थ विनाकारण माझा नवरा मारल्याचं पाप तुझ्या डोक्यावर, अपयश तुझ्या डोक्यावर बसेल, अशा प्रकारे बोलू लागले. पुत्राची आयुध ख्याती अयोध्या निशील सीता सती, तरी ना देना तुझ प्रती जाईल मागुती धरणी माझी. पुत्राच्या शौर्यानं त्या ठिकाणी सीतेला पुन्हा तुम्ही अयोध्येत आणाल, पण पुन्हाही तुमच्या पशी नांदणार नाही, ती त्या ठिकाणी धरित्रीत निघून जाईल असं बोलतात. श्रीरामासी शाप वचन ऐकोणी तारेचे भाषण, वाळी होऊन या सावधान काय आपण बोलत. रामचंद्र प्रभूंना शाप देऊ लागले महाराज. शाप एवढ्यामध्ये वाळी सावध झाला. मेलेला होता पण थोडा प्राण राहिलेला जिवंत झाला. रामबाण लागल्यानंतर मृत्यूवर सुद्धा त्याची सत्ता तयार झाली. लक्षात घ्या, मेलेलं कसं उठला वगैरे वगैरे म्हणताल, रामबाण लागल्यानंतर ते सामर्थ्य आलं आणि त्या सामर्थ्यानं वाळी तारेला काय बोलतात. तारेसी म्हणे मूढमती, पतिव्रते तू महासती, शाप देऊ नको श्री रघुपती, तू ब्रह्ममूर्ती परमात्मा. तारे, मूर्ख बुद्धीनं भगवंताला शाप देऊ नको. ती परब्रह्माची मूर्ती आहे. राम तुला माहिती नाही, त्यामुळं पतिव्रता जरी असलीस तरी परब्रह्माच्या पुढं असा अत्यताईपणा करणं योग्य नाही असं वाळी बोलतो. अंगी जवा होती विषयाशक्ती, तव राम ओळखवे ब्रह्ममूर्ती. बाणी छेदिली विषयाशक्ती, मग स्फूर्ती मज आली. वाळी म्हणू लागला, जोपर्यंत माझ्या अंतकरणात विषयांची आसक्ती होती तोपर्यंत मला सुद्धा राम ओळखू आला, पण जेव्हा त्यांचा बाण लागला आणि मग मात्र माझी विषय स्फूर्ती संपून ब्रह्म मला ओळखण्याचं सामर्थ्य आलं आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचा महिमा समजला असं बाळी बोलतो. हृदयी भेटता श्रीराम बाण, जगाचा न देखे दोष गुण. श्रीराम देखे ब्रह्मपूर्ण, जग संपूर्ण श्रीरामा. जग संपूर्ण श्रीराम, अख्खं जग राम झालं, अशा पद्धतीची भावना मला बाण लागल्यानंतर झालेली आहे. बाण तो निजात्म बोधा, समूळ माझा दिला भेद. येणे पावलो परमानंद, आनंद कंद श्रीरामा. सांगू लागला, आनंदाचा कंद राम. रामाचा बाण नाही, तो परब्रह्म आहे, परब्रह्माचा बोध आहे. माझा बद्ध असलेला जीव आज बोध पावलेला आहे आणि जिथं बोध असतो तिथं समाधान असतं. तारे, समाधानाच्या ठिकाणी शापाच्या व्युत्पत्ती असत नाहीत. त्यामुळं शाप ही विपत्ती आहे आणि समाधानाच्या व्युत्पत्तीला समजून घे. राम परब्रह्म आहेत वाळी बोलतात. तू जगे लागता श्रीराम बाण, ते तू पावती सकल्याण. न देखसी दोष गुण श्रीराम पूर्ण परमात्मा. तारे, तुला बाण लागला असता तर तू सुद्धा माझ्यासारखं बोलली असतीस, तू सुद्धा रामामध्ये गुणदोष पाहिला नसतास, पण तुला बाण लागला नाही. तुला रामाच्या बाणाच्या आणि नामाची माहिती नाहीये. राम निर्दोष आहेत, राम निष्कलंक आहेत, राम निर्मळ आहेत, राम निखळ आहेत असं तो बोलू लागला. मद सवे नको होग सती, जीवित अर्पवे रघुपती. येची सतीत्व सत्य त्रिजगती, प्रेता प्रती नको मरो. सांगितलं, वाळीनं स्पष्ट सांगितलं, हेची सतीत्व त्रिजगती आणि देह अर्पावा श्री रघुपती. मेलेल्या नवऱ्याच्या मढ्यासोबत मरण्यापेक्षा रामचंद्र प्रभूंच्या चरणाकडे बघत जग म्हणला, ते खरं सतीत्व आहे. त्यामुळे बरेच जणांना
पतिव्रता धर्मालाच काही जण चिटकून बसतात, काही जण मातृपितृ भक्तीलाच चिटकून बसतात. सगळ्या भक्तींचा बाप रामभक्ती आहे. आणि ती रामभक्ती अंतःकरणात असली की विश्व त्या ठिकाणी सुखी होतं. तारे तू त्या ठिकाणी या मड्यासोबत मारण्याचा खुळानाद सोडून दे आणि रामभक्ती, राम म्हणतील ते कर आणि त्यांच्यासाठी जग, असं बोल. प्रेत प्रीती गावे अग्नी प्रती, त्यास तया प्रेत भूती होती. डंका भागू अवतरती भोग बागती विषयाचे. नाही बापा, नवऱ्यासोबत मरतात बाया. नवऱ्यासोबत मरणं, नवरा हे विषयाचा अधिष्ठान, विषय. त्या कुणाला लागले की विषयाचीच अपेक्षा, कारण विषय अपूर्ण असतात. विषय हे विषय हे दुःख देतं. मायबापांनो, नवऱ्यासोबत मरण्यात पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ राम मिळवण्यात आहे, पुरुषार्थ देवाची भक्ती करण्यात आहे. संत मीराबाईचे सुद्धा पती मेले होते, तिनं पती मानलं कृष्णाला आणि भजन सुरू केलं मायबापांना, आणि मीरा अमर झाली. त्या नवऱ्यासोबत मेली असती तर मीराला आज कोणी विचारलं असतं, इथं रामायणात तिचं नाव निघालं असतं का? नाही. राम आणि कृष्णाचे भक्त होणं हेच खरं सतीत्व आहे. वाळी सांगतो, तैसे न करावे आपण, द्वित्व करावे रामार्पण. श्रीरामाचे निज वचन अनुप्रमाण अनुलंघी. तुला मी एवढंच सांगतोय म्हणला, रामाचा एकही शब्द उल्लंघन करायचं नाही, शब्दाच्या पुढे जायचं नाही आणि देह रामाला अर्पण करून टाकायचा, अशा प्रकारे बोलतो. अंगदा धरोणी आपण, तोही करावा रामार्पण. श्रीराम कृपे स्तव जाण सुख संपूर्ण पावला. सुख संपूर्ण पावाल, रामाला अर्पण पा. अंगदाला हाताला धरलं, रामाला अर्पण केलं, सांगितलं आजपासून तुझा माय बाप सगळं सगळं राम. का? रामाच्या संगतीत सुख आहे आणि सुखाच्या संगतीत परिवार राहावा, हा शहाणपणा आहे आणि तो शहाणपणा वाळी करतोय. ऐसी तारेसी सांगोनी युक्ती, स्वानंदे बोले सुग्रीवा प्रती. तू तव जीव लगत सांगाती राम प्राप्ती तुझेनी. तारेला एवढं बोलला, अंगदाला रामाला अर्पण केलं, सुग्रीवाला हात जोडले. महाराज म्हणला, सुग्रीवा अरे तू खरा सांगातीयस, तुझ्यामुळं मला राम मिळाला. माजलेलं माकड होतं महाराज, कुठल्या नरकाला गेला असतं पत्ता लागला नसता, परंतु आज माझ्या पुढं देव आहे आणि देवाच्या हातानं माझा मृत्यू आहे, माझ्या जीवनाचं कल्याण झालं रे सुग्रीवा. तुझ्या सारखा भाऊ जगती तलात मिळणार नाही, असं वाळी बोलतो. सुग्रीवाना केले दृढ वैरा, परी तू सखा सोदर. भेटवणी श्रीरामचंद्र यमप्रहार चुकविला. सुग्रीवा अरे तू सख्खा भाऊ आहेस. सख्खा कुणाला म्हणावं मला सांगा. इथं जर साप बसलाय, तिथं पाय टाकू लागला, भाऊ बघालाय आणि हसालाय, आणि एक म्हणला हे सखा भाऊ आहे का? तसं काळरूपी सर्पाच्या तोंडात जात असताना जो वाचवत नाही तो भाऊ नाही महाराज. काळरूपी सर्पापासून जो वाचवतो आणि रामरूपी भगवंताच्या चरणाकडे जो नेतो तो सखा भाऊ आहे. सुग्रीवा अरे मी तुझी बायको चोरली पण तू मला राम आणून दिलास, केवढा मोठा उपकार केला श्री सुग्रीवा. अशा प्रकारे वाळी बोलू लागला. चुकविला माझा भय शोक, चुकविले जन्म मरण दुःख. श्रीराम प्राप्ती परम सुख, अलौकिक मज दिजले. चुकविला माझा भय शोक, चुकविले जन्म मरण दुःख. भीती संपली, आजपासून भ्यायची गरज, कारण भक्त झालो भीत नाही, शोक दुःख येत नाही.
जन्म मरणाची चिंता उरली नाही, मी पूर्ण सुखी झालो रे सुग्रीवा. एवढा मोठा उपकार तू माझ्यावर केलास. तुझा मी काय हो तीर्णा, अगाध सुख तुझे नी पूर्ण. काही एक देनानुप्रमाण कृपा करून अंगीकारी. सुग्रीवा, काय देऊ रे तुला? कसा उत्तराई हो? काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. आणि ठेविता हा पायी जीव थोडा. सुग्रीवा, जीव सोडला तरी काही नाही रे. एवढा मोठा उपकार तू केलेला आहेस, पण थोडं काहीतरी देतो, ऐक. मज वावया उत्तीर्ण, किष्किंधेचे राज्य पूर्ण. अंगीकारावे आपण सखा परिपूर्ण. तू माझा तू सखा आहेस, परिपूर्ण सखा आहेस. तुम्हाला राम मिळवून दिलास रे, राम मिळवून दिलास. त्यामुळे तू माझं सखा आहेस. किष्किंधेचं पूर्ण राज्य घे असं बोल. सुषेणाची कन्या तारा, सारा सार विवेक तुला. हिच्या मानुनी विचारा राज्यभरा चालवावे. सुषेणाची कन्या तारा आणि हिचा सारासार विचार घेऊन राज्यभार चालव, अशा प्रकारे सुग्रीवाला वाळी बोलतोय. अंगदायो राज्य देऊनी, प्रतिपाळावा लळा पाळुनी. तुची पिता तुची जननी, श्रीराम भजनी लावियासी. अंगदाला मुलासारखं पाळ सांभाळ. तूच आता याची माय आहेस, तूच बाप आहेस. आणि कुठं लाव याला? श्रीरामाच्या भजनाला लाव. कारण भजनाला लावणारे माय बाप असतात बरं का. नाही तर तू बापासारखी माया दे, माय तर होती ना. तसं नाही, तुझी माय तुझी बाप. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अरे बाबा, माझ्या मुलाला राम भजनाला लाव, अशा प्रकारचा मोठा उपदेश वाळीकर करतो. प्रथम निर्दाणावया उद्दाट, अंगद तुझ पुढे सुभट. रणी राक्षसा करील पीठ, घेईल त्रिकूट लंकेचे. उद्भट युद्ध करण्यासाठी माझा मुलगा बलवान आहे म्हणून, आणि लंकेचं त्रिकूट हस्तगत करण्यासाठी हा मदत करेल असं बोलतो. आमासी श्रीरामे बळ, आम्ही श्रीराम बळे सबळ. श्रीरामाचे भजा तुम्ही सकळ, राम केवळ प्रभ्रम. आम्ही श्रीरामानं बलवान, आम्ही श्रीरामामुळे सर्वस्व आहेत. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही सगळे श्रीरामाचं काय करा? भजन करा, कारण राम भजनात ताकद आहे असं बोलतो. श्रीराम सद्गुरु निश्चित, श्रीराम आम्हा गणगोत. आमचे सर्वस्व श्री रघुनाथ, कुलदैवत श्रीरामा. बाण लागल्यानंतर वाळी म्हणू लागला, आमचे सर्वस्व श्रीराम, आमचं सर्वस्व श्रीराम आहे, आमचे सद्गुरु श्रीराम आहे, आमच्या कुळाचं कुलदैवत श्रीराम आहे. हे कोणत्या नराचा विषय? वा नराचा विषय माय बापांनो. सर्व वानर कुळाचा दैवत प्रभू रामचंद्रजींना मानतायत. तारांगद आणि सुग्रीव भावे भजा श्री रघुराव. वा येची ती लोकी गौरव अति अपूर्व आम्हासी. तारा, अंगद आणि सुग्रीव तुम्ही सर्वांनी मिळून भावे भजा श्रीरामचंद्र, रामचंद्र प्रभूंचं भाव धरून भजन करा. आणि हाच त्रिभुवनात आपला गौरव आहे. हे वाळीचं सांगितल्यामुळे वानर भजनाला लागले. परिणाम आज वानर बघितले की लोक पेढा देतात. विचार करा ना तुम्ही, वानराला कोण पेढा दिला असता? जी लोक बापाला जोडा माराले, ती लोक वानराला पेढा दिले. का? भजन केल्याचा परिणाम आहे असं सांगतो. ऐकोणी वाणीचे वचन, सुग्रीवे घातले लोटांगण.
मस्तकी धरले वाली चरण काया पण बोलता. वाळीचं बोलणं ऐकलं, सुग्रीवानं लोटांगण घातलं, महाराज वाळीच्या पाया पडला. शेवटी मोठा भाऊ आहे, आणि जिथं मध्ये राम आहे ना, त्यावेळेस भांडण मिटलं, दोघं एकूण एकाच्या पाया पडू लागले महाराज. त्यामुळे राम आतमध्ये असला की सर्व काम होतं, सर्व सुखी होतं मायबापांना. जसं पिठामध्ये मीठ असलं, गोडी असली, साखर असली की गोड लागतं, तसं राम जर जीवनात असेल तर आराम आणि आनंद आहे असं सांगतात. तुझी वैराचे विभक्ती स्वामी जोडला श्री रघुपती. झाली वैराची निज शांती वाणू मी किती उपकारा. दोघही एकमेकांचे उपकार मानू लागले. तुझी वैराचे उत्पत्ती, तुझ्या वैरानिमित्त तुझ्यासोबत भांडण झालं नसतं तर आपण दोघही नरकाला जात होतो. म्हणलं तू आगावून त्याच्याहून मी आगाव की नाही. दोघही आगाव म्हणल्यानंतर दोघही नरकाला जात होतो आपण. बरं झालं म्हणलं दोघात भांडण झालं, मी रडत रडत तिथं गेलो, माझी रामाची गाठ पडली ना आजपासून मी भजन्या झालो. म्हणलं हरिपाठाचा पहिला भजन्या तर मी आहे. अशा प्रकारे सुग्रीव खूप सुंदर आहे महाराज. सुग्रीवाची भक्ती, सुग्रीवाचा भाव, सुग्रीवाचा भावार्थ. भावार्थ रामायणातलं एक विशेष चित्र म्हणजे सुग्रीवाचं चरित्र आहे. सर्वांनी लक्ष देऊन सुग्रीवाचं चरित्र श्रवण केलं पाहिजे. अतिशय सुंदर रामकथा एकनाथ महाराज सादर करतायत. मी तू बणेसी तुटले वैरा सुखेची उतरलो भवसागर. झाला वंशाचा उद्धार हाही उपकार वाळी तुझा. आणि वाळी मी तूपणा संपलन, वैर सुद्धा संपलन. आज आपल्या कुळाचा काय झाला? उद्धार झाला महाराज. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याची कुळ शुद्ध. नाहीतर उगच माज होता महाराज. आम्ही ब्रह्मदेवाच्या कुळातले, आम्ही ब्रह्मदेवाच्या कुळातले. ब्रह्मदेवाच्या कुळातले होतात पण तुम्हाला वागायची अक्कल होती का? नाही. भावाचीच बहीण चोरायची, भावाचीच पत्नी चोरायची, अशा प्रकारचा उद्धटपणा होता. पण आज नाही. आज सगळा गेला आणि आज मात्र आपण रामचंद्र प्रभूंच्या भजनाला लागलो. हे बघा, तोपर्यंत वरी तोंड करून म्हणायचं नाही आमचं कुळ चांगलं ना, आम्ही मोठ्या कुळातले. जोपर्यंत आपल्या कुळात भजनी नाही, जोपर्यंत आपण भगवंताचं भजन करत नाही, तोपर्यंत मान वर करून मोठ्या कुळातलं सांगण्याचा अधिकार नाही. आता म्हणू लागला आमच्या कुळाचा उद्धार झाला कारण आम्ही सगळे राम भजनात आलो. नुलंगिता तारेच्या वचनासी राज्य देईन अंगदासी. सरस्वे भजने श्रीरामासी भाक तुझ पासी. हे माझे माझा तुला शब्द आहे सर्वस्वे भजने श्रीरामासी. वाईला हात देऊ लागला हातामध्ये. माझा शब्द आहे तुला मरतानाचा शेवटचा. सर्वस्व मरेपर्यंत मी रामाचं भजन करेल. म्हणलं मी काहीच करणार नाही. आताही प्रत्येक बापानं लेकराकडून वचन घ्यावं. वागा काकड्याला जाईल म्हण बरं, वागा रामायणाला जाईल म्हण बरं. आम्हाला आनंद वाटतो. आमच्या अण्णा रोज आता रामायणाला यायला लागले. अनेक दिवसापासून गावात सुद्धा सेवा करतात. कारण आपल्या परिसरामध्ये तुमचे वडील, आमचे आजोबा पुंडलिक मानाजी गुट्टे यांनी रामायणाची खूप सुंदर सेवा केलेली आहे. परिसरामध्ये कुठवरही त्यांचं नाव निघतं, कारण तेवढा सुंदर वक्ता. आणि त्यांची काठी आज तुम्ही चालवताय. माझी वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवाची सेवा ही बापाची प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीसाठी भांडण झालं पाहिजे. लोकांचं भांडण तिसऱ्याच प्रॉपर्टीसाठी आहे. हे दुर्दैव आहे. असो, आज मात्र मरताना वाळीला शपथ दिली की मी मरेपर्यंत या रामाची भक्ती सोडणार नाही असं सांगतो. आम्ही वनचरे वानर विषेणुमत पाले खाईर. त्या माजोडला श्रीरामचंद्र हाही उपकार वाळी तुझा. आम्ही वनचर वानर आहोत, विषय उन्मत्त आहोत. आणि विषय उन्मत्त असलेल्या माजलेल्या वानरांना
राम भक्तीचा लळा लागला, यापेक्षा काय मोठं आहे, अशा प्रकारे बोलतो. ऐकोणी सुग्रीवाचे वचन, वाळी झाला सुख संपन्न. विजय माळा द्यावया आपण उल्हास पूर्ण वाळीसी. सुग्रीवाचं बोलणं ऐकलं की मरेपर्यंत राम भजन करणार. वाळी म्हणला, आता याला विजयाची माळ द्यायला अडचण नाही, देऊ लागलेला. कश्यप दत्त वरद माळा, व्रत्रवधाची काळा. घातली इंद्रियाचे गळा, जे देखलिया डोळा वैरी विमुख. कश्यपाला मारताना जाच्या वेळी, कश्यप माफ करा, वत्रासुराला मारता वेळी इंद्राला कश्यप ऋषींनी दिलेली माळ, ज्या माळीचा पुरुषार्थ असा आहे, जी माळ बघितल्यानंतर वैरी विमुख होतो, ती माळ वाळी सुग्रीवाला देतो. माळा देखलिया समूक, दाके वैरी होती विमुख. विजय श्रीचे निज सुख, तिन्ही लोक वाणिती. माळा देखलिया सन्मुखंदा, के वैरी होती विमुख. धाक बसायचा वैऱ्यावरती, विमुख वैरी व्हायचा, अशा प्रकारची ती माळ आहे. इंद्रे दिगली मजला गोणी, विजय माळाये कांचनी. सुग्रीवासी आलंगोनी, वाळी उरला दोनी देत झाला. इंद्रानं वाळीला दिलेली माळ सुग्रीवाला त्या ठिकाणी वाळी देऊ लागलेला आहे, असं सांगतात. सुग्रीवा ही विजय माळा, म्या घातलीसे तुझ्या गळा. तू नावरसी कळी काळा, भोगी सोहळा कपिराजाचा. विजयमाळ मी तुझ्या गळ्यात घातलेली आहे, आता तू कोणालाच ऐकणार नाहीस. विजयाचा सोहळा, राज्याचा सोहळा, भोग, असं वाळी सुग्रीवाला बोलतोय. विजय माळेची या प्राप्ती, श्रीरामाची सेवावृत्ती. तुझी त्रिलोक्य विस्तरेल कीर्ती, नित्यनुवती श्रीरामाचा. नित्य अनुवृत्ती श्रीरामाचा. आजपासून तू रामाच्या भक्तीला आणि विजयमाळ घेऊन खरा विजयाचा अधिपती होशील, असा आशीर्वाद. ऐसे सांगोणी सुग्रीवासी, नमस्कारोणी श्रीरामासी. राम स्मरणे त्या जुनी देहासी, परमगतीसी पावला. अशा प्रकारे बोलला आणि वाळीनं देह सोडला. महाराज रामचंद्र प्रभूंना नमस्कार केला, रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केलं आणि वाळीनं देह सोडला, असं सांगतात. वाळीने सांडलिया प्राण, तारा ती दुःखी निमग्न. श्रीरामापासी येऊनी जाण, काया पण स्वयं बोले. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, तारा वाळीनं प्राण सोडल्यानंतर अतिशय दुःखामध्ये निमग्न झाली आणि प्रभू रामचंद्रजींच्या जवळ येऊन तारा काय बोलते ऐकूया. वैदव्याचे दुःख शोक नसावे क्षणार्ध देख. मी मागेन काही एक, ते आवश्यक मज द्यावे. रामचंद्रजींना हात जोडले आणि म्हणू लागली, देवा, अहो वैधव्याचं दुःख अर्धा क्षण सुद्धा माझ्याकडून सहन करणं होत नाही. मग मी तुम्हाला काही एक मागणं मागते, तेवढं माझी इच्छा पूर्ण करा, अशी तारा बोलते. माझे निर्वाण मागणे, नान म्हणावे कृपानपणे. मद लागोने उदार होणे, कृपा करणे श्रीरामा. आणि रामा, माझं निर्वाणीच मागणं आहे. मला तुम्ही ना म्हणू नका, नाही म्हणू नका, कृपणपणा दाखवू नका, तुम्ही उदार आहात, अशा प्रकारे तारा बोलते. वाळी विंदिला देणे बाणे, मदन वदावे बाणे तेने.
सवे जाऊ दोघे जणे वियोग जणे होऊ देसी. आणि रामा, ज्या बाणानं तुम्ही वाळीला मारलेला आहे तोच बाण मला मारण्यासाठी वापरा आणि आम्हा दोघांमध्ये वियोग होऊ देऊ नका, अशा प्रकारे तारा बोलू लागली. पत्नी वियोगाचे दुःख तुवा भोगिले असे देख. मद बाणे विंदोनिया देख धाडी आवश्यक पती पासे. आणि रामा, पत्नी दूर गेल्याचं दुःख काय असतं हे तुम्ही भोगलेलं आहे. त्यामुळे मला दुसरं दुःख तुम्ही देऊ नका, मला पतिवियोगाचं दुःख देऊ नका. तुम्हाला या दुःखाची जाणीव आहे, कल्पना आहे. त्यामुळे आम्ही सामान्य माणसं आहोत. देवा, आम्हाला या दुःखापासून दूर करा आणि मला वाळीपाशी पाठवा, असं ती बोलते. माझी वाट तो पाहत वाळी राहिला से निष्ठत. मजही पाठवावे तेत पुण्यात भूत होय रामा. रामा, वाळी माझी वाट पाहतोय आणि मलाही त्याच्या सोबत पाठवा. जर नवरा बायकोची ताटातूट होऊ नाही दिली, जर त्यांना एकत्रित पाठवलं तर मोठं पुण्य होईल, असं देवाला बोलू लागले. मग धाडिल्या वाळीपासी पत्नी दान फल लासी. जोडती पुण्याची राशी पत्नी पतीसी भेटविल्या. आणि रामा, मला जर तुम्ही वाळीपाशी पाठवलात तर पत्नी दान केल्याचं पुण्य होईल, नवरा बायको एकत्र आणल्याचं पुण्य होईल. आणि खरं सांगायचं का, तर भगवंताची कृपा असावी मायबापांना, नवरा बायको एकत्र करण्याचं पुण्य प्रत्येकानं केलं पाहिजे. त्या दोघांमध्ये विक्षेप येईल, वियोग येईल, अशा प्रकारचा कुणाच्या संसारातला काटा बनणं कधीही योग्य नाही आहे. म्हणून तारा त्या ठिकाणी म्हणू लागली, रामा, आम्हा दोघांना एक करा. ऐकोणी तारेचे बोल प्रवृत्ती शास्त्राती सखोल. हे अवघे करावया फूल रामनिश्चळ पुसत. तारेचं बोलणं प्रभू रामचंद्रजींनी ऐकलं आणि संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, प्रवृत्ती शास्त्र अतिशय खोल आहे. प्रवृत्ती कशाला म्हणावं? निवृत्तीकडे जी जाऊ देत नाही त्याला प्रवृत्ती म्हणतात. संसाराची निवृत्ती होऊच देत नाही त्याला प्रवृत्ती म्हणतात. परब्रह्माकडे चित्त लागूच देत नाही त्याला प्रवृत्ती म्हणतात. आणि हे प्रवृत्ती शास्त्र अतिशय खोल आहे. कालच तारा म्हणली, निंदे जगणं आहे नवरा मेल्यानंतरच, म्हणून मी सती जाणार. पुन्हा वाळीनं समजून सांगितलं, रामचंद्र प्रभूंना शाप देऊ नको. पुन्हा रामचंद्र प्रभूंसोबतचा राग कमी केला आणि परत वाळीनं तर कालच सांगितलं, मेल्या माड्या मागे येऊन तुझं काय होणार? कारण ज्या बाया सती जातात त्यांचा उद्धार होतो असं नाही मायबापांना. नाही, उद्धार वेगळा आहे. मग त्या कुठेतरी विषयभोगाच्या मागण्या मागत असतात. अशा प्रकारच्या कृतीमध्ये जाणं आणि कुठंतरी नवऱ्याची अपेक्षा तुटतच नाही आणि देवामध्ये चित्त लागतच नाही. का? हे प्रवृत्ती शास्त्र खोल आहे. आणि या प्रवृत्ती शास्त्राला जर फोल करायचं असेल, जे खोल आहे त्याला फोल केल्याशिवाय अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्रजींचं जे काही ब्रह्म अवस्था आहे त्या अवस्थेबद्दलचं ज्ञान येत नाही आणि माणसं मड्याच्याच मागे रडतात आणि मड्याच्याच मागचा मोह धरतात आणि मड्याच्या मागच मड होऊन जावं यासाठी ती रडू लागली, माफी माफ करा याचना करू लागले आणि देवाला पुण्य होण्याच्या वल्गना करू लागली. मायबापांनो, पुण्य देवानं करावं का? देवाला पुण्याची काय गरज आहे? नुसतं त्याचं नाव जरी घेतलं तर अनंत जोडील्या पुण्याचे राशी किंवा अनंत जन्मोनी पुण्य होय किंवा पुण्याची गणना कोण करी, एवढा श्रेष्ठ परमात्मा त्याला पुण्याचं प्रलोभन देऊ लागले की रामा, तू मला मारल्यानंतर तुला नवरा बायको भेटवल्याचं पुण्य होईल. परंतु हे सर्व प्रवृत्ती शास्त्रच आहे. तिला निवृत्तीकडे आणण्यासाठी प्रभू रामचंद्र विचार करतायत
आणि काय शब्दाचं प्रयोजन करतात ऐका. तारे कसावधानेसी तू काय देहासी पती मानसी अथवा जीवापती म्हणसी ते मजपाशी शुद्ध सांगे. आपण कशाला काय म्हणतो याचं तत्व आपल्याला माहिती पाहिजे बरं का. एकला मेक म्हणायचं नाही, मेकाला एक म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. रामचंद्र प्रभूंनी प्रश्न केला. आता कसं आहे, शेवटी प्रश्न करावे लागतात. जीव अडचणीत आणल्याशिवाय तो शिवाची याचना किंवा अपेक्षा करत नाही, हे जीवाचं स्वाभाविक लक्षण आहे. प्रभूंनी प्रश्न केला, तारे तू शरीराला माझं समजतीस का जीवाला? ते मला एकदा सांग बरं, तू तुझा नवरा कशाला समजतेस? आणि ते तू मला सांग, मग तुझ्या नवऱ्यापाशी पाठवतो, असं भगवान बोलताय. देहासी सत्यपती मानसी तरी तो तुझ चिपासी सिद्ध असता शोक का करीसी हाती उल्हासी भोगावा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तारे देहाला जर नवरा मानत असतील तर हे बघ पडलाय, आणि याला नवरा मानन तू राहा त्याच्यासोबत. आणि तू जर दुसरं कशाला पती मानत असशील तर ऐक काय बोलताय. पती मानसी जरी जीवासी तरी त्वा देखिले नाही त्यासी गेला गेला केवी म्हणसी व्यर्थ रांडवलिसी मूर्खत्वे. व्यर्थ रांडवलिसी मूर्खत्वे. तू जर जीवाला नवरा समजतीस तर तू बघितलीस का त्याला? ज्याला बघितलं नाही तो गेला 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 म्हणून रांडव झाल्याचं दुःख करतेस. आणि खरंय, माणूस जो रांडव होतो ना तो अज्ञानानं. रांडव कशाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात गळसरी नाही त्याला रांडव म्हणतात. गळसरी याचा अर्थ ज्याच्याकडे सौभाग्याचं लेणं किंवा ज्याला आपलं सौभाग्य असल्याचे भान नाही त्याला रांडव म्हणावं बरं का. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही तो माणूस सुद्धा रांडवच आहे. मला खरं, गडी असो की बाई असो, कारण अनंत भाग्याचा बाप प्रभू रामचंद्र आहे आणि त्याचा मी आहे. ही ज्याच्याकडे मंगळाचं सूत्र ज्याच्या गळ्यात नाही तो रांडवच आहे. आणि तो मग रडत असतो, कशाचा देव, काय खरं नाही, माणसाचं काय, अरे काही कशाचं खरं नाही. प्रभू रामचंद्राचा भक्त जर आपण आहोत तर आपल्या केसालाही धक्का नाही, आपल्या दुःखाचा विषय नाही. परंतु तू तुझा नवरा नेमकं कशाला मानतेस? आणि आपलं तसंच आहे माझं पण. आपण नेमकं संसाराला सत्य मानतो, मायेला सत्य मानतो का ब्रह्माला सत्य मानतो? ब्रह्माला जर आपण सत्य मानतो तर ब्रह्म सदोदित आहे. मायेला जर आपण सत्य मानतो तर तुम्हीच नाशवंत आहात. मायेवर काय विश्वास ठेवताय? जो मायेला सत्य मानतो तो रांडवच आहे, 24 तास तो रांडवच आहे. आणि जो ब्रह्माला सत्य मानतो तो 24 तास भाग्यवानच आहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. अशा प्रकारचा विषय अध्यात्मज्ञान त्या ठिकाणी सांगण्याचा प्रभू प्रयत्न करतायत. पण प्रभूची भाषा प्राकृताच्या शब्दांनी प्रवृत्तीवर आघात करून निवृत्तीकडे तारेला नेण्यासाठी प्रभू या खोचक शब्दांचं प्रयोजन करतायत. तो नेमकं जीवाला सत्य मानत असतील तर त्याला बघितलं नाही, विनाकारण रांडव झाल्याचा आणू नको, प्रभू बोलतायत. जीवासी नाही मरणे दिने जीवासी नाही खाणे भोगणे जीवासी नाही येणे जाणे गेला म्हणणे अतिमिथ्य. जीवाला येणं नाही, जाणं नाही, जन्म नाही, मरणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, राहणं नाही, जाणं नाही, रडणं नाही, हसणं नाही. जीव आहे तो सदोदित आहे. आणि सदोदित असणाराला गेला म्हणून रडतेस, कशासाठी रडतेस सांग मला? जीव चिदानंद चैतन्य घन सवी सर्वत्र परिपूर्ण त्यासी नाही गमनागमन वृथारुदान का करीसी. जीव चिदानंद आहे, जीव चैतन्य घन आहे आणि सर्वत्र बहुवस्त तो त्या ठिकाणी परिपूर्ण आहे. त्याला आगमन नाही, गमन नाही, येणं नाही, जाणं नाही, अशा प्रकारचा जीव आहे. आणि मग का रडायला लागलीस तू, असं प्रभू बोलतात.
घटासी घडी मोडी बहुवा घडमोड नेले घटाकाश ते देहासी होता नाश जीवा विनाश नित्यत्वे घटासी घडीमोडी. घट म्हणजे गाडगं, गाडग्यामध्ये पाणी, पाण्यामध्ये पडलं आभाळ. एक जण म्हणला आभाळच फोडून टाकतो, गाडगं फोडलं. गाडगं फुटलं, आभाळ फुटलं का? नाही. तसं सर्वा घटी राम देहा देही एक. सर्व घट हे शरीर आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये, माणसामध्ये, मुंगीमध्ये, म्हैसीमध्ये, गायीमध्ये, बैलामध्ये, जनावरांमध्ये प्रत्येकात राम आहे. आणि तो राम हृदयातला आराम आहे. परिभ्रांतासी काम विषयावरी. आणि तारा ही भ्रांत आहे म्हणून तिला ब्रह्म लक्षात येत नाही. समोर उभं असलेलं ब्रह्म सोडून भ्रमामध्ये मेलेल्या मड्याच्या मागे जाण्यासाठी रडू लागले. अशा प्रकारचा विषय तारेबद्दलचा आहे. तिला समजवण्याचा प्रयत्न प्रभू करत आहे. घटी भरिल्या घृत मध्यासी तो लपून लगे घटकाशी देवी देहीच्या पाप पुण्यासी आत्मप्रकाशासी रिगुण आहे. गाडग्यामध्ये जर त्या ठिकाणी तूप भरलं काय आणि दारू भरली काय, तो लेपून लगे घटाकाशी. एक जणानं गाडग्यामध्ये तूप भरलं आणि वरी बघितलं तरी त्याच्यात आभाळ पडलं. दुसरं म्हणलं अरे गाडग्यात तूप भरलं की मध्ये आभाळ पडत आहे. मग मला एक जण म्हणलं आपण दारू भरून बघू. त्यानं दारू भरून बघितली, दारू भरून बघितली तरी त्याच्यामध्ये आभाळ आहे. तसं माणसं नास्क वागतात, त्यांच्यातही चैतन्य रूपी रामच आहे. आणि चांगलं वागतात, त्यांच्यातही चैतन्य रूपी रामच आहे. फक्त चांगलं वागणाऱ्याला कळतं माझ्यात राम आहे आणि वाईट वागणाऱ्याला वाटतं मीच लय भारी आहे, तुझंही गाडगं फुटणार आहे, चांगलं वागणाऱ्याचंही गाडगं फुटणार आहे. पण गाडगं नसून मी ब्रह्म आहे, मी आकाश आहे. ही भावना म्हणजे आनंद आहे. मी गाडगा आहे ही जी भावना आहे, ही भावना म्हणजे फुटण्याचं दुःख आहे. आणि तू फुटण्याचं दुःख व्यर्थ करतेस आणि मूर्खपणानं रांडव बनतेस असं प्रभू बोलताय. आत्मा परिपूर्ण सदोदिता कर्म धर्म विरहित सुख दुःखास्या लिप्त तुका व्यर्थ विलपसे. आत्मा परिपूर्ण आहे, सदोदित आहे आणि कर्म धर्माच्या विरहित आहे. त्यामुळे सुख दुःख आत्म्याला नाही, शरीराला. का रडायला लागलेस? रडावं कोण? महाराज भक्त नसणारे रडतात आणि भक्त असणारे हसतात. कारण भक्त विभक्त नसतो भगवंताशी. जो भगवंताशी विभक्त नाही तो रडेल कसा? आणि जो भगवंतापासून विभक्त आहे तो सुखी कसा राहील? कारण संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ. संसारात तिचं चित्त, आजही नवऱ्यात चित्त आहे. नवऱ्याला देव मानून संसार करावा, नवरा देव नसतो हे लक्षात ठेवावं. मायबापांना देव मानून भक्ती करावी, मायबाप देव नसतात हेही लक्षात ठेवावं. नाही तर बरीच वेळेस गफलत होते. देव मानणं, मूर्तीला देव मानून पूजा करावी, मूर्ती देव नसते. मग महाराज देव मानायची असते. मूर्तीला जे देव मानतात ते कुत्र्यातही देव पाहतात आणि काही मूर्ख मूर्तीत देव नाही म्हणतात, ते बापाला सुद्धा लाथा मारतात. त्यामुळं मानणं हे सामान्य जीवाचं लक्षण नाही. सामान्य जीवाला व्यापक तत्व लक्षात येईपर्यंत एकदेशीय ब्रह्माची पूजा किंवा अधिष्ठानाची पूजा करणं हे कर्मप्राप्त असतं. त्याशिवाय तो सद्मार्गावरतीच ठाम राहू शकत नाही. तसंच तारे, नवऱ्याला देव मानायचं असतं, नवरा देव नसतो असंच प्रभूंना सांगायचं आहे. वास्तविक तू त्या ठिकाणी ब्रह्माला जाण, भ्रमातून निघ, रांडवपणातून सौभाग्याकडे ये असं बोलताय. देह तव जड काष्ट प्राया त्यासी सुख दुःख संबंध न होय. आत्मा चैतन्य गण सबाय तेथे न समाय सुख दुःख. देह जड आहे, लाकडासारखा आहे, त्यासी सुख दुःख संबंध न होय. देहाला सुख कळत नाही, दुःख कळत नाही. दुःख कळत असतं तर सरणातून पळून आले असते. बरोबर आहे. सुख कळालं असतं तर ठुलेली टेलची माडेनच खाली असते. सुखही कळत नाही, दुःखही कळत नाही. चैतन्याच्या सानिध्यामध्ये
या प्रवृत्ती धर्माचं देह पालन करत असतो, परंतु ते चैतन्य ते चैतन्य देहापासून जरी निघालेलं असेल तर ते चैतन्य अविनाशी आहे. दोन्हींचा योग परिपाक, याला काय म्हणावं आपण, ज्ञान विज्ञान योग, ज्ञानेश्वरीचा जो 7वा अध्याय त्याचं एक एकंदरीत सार प्रभू या ठिकाणी सांगतायत. सुख दुःखाचा मारा कोणासी बाली श्रीरामचंद्रा, याचा कुलू सांगावा खरा, दुःख परपरा पावया. रामा, हा सुख दुःखाचा मारा नेमका कोणावर होतो? आता तिला कळू लागलं मला थोडं थोडं थोडं. प्रवचनकार चांगला होता, स्वतः भगवान समजावून सांगू लागले. त्यावेळेस तिनं सांगितलं, देवा याचा उकल करून मला सांगा की हा सुख दुःख नेमकं कोणाला त्रास देतं, का त्रास देतं, कसं त्रास देतं. अशा प्रकारे ती बोलते. ऐकोणी तारेचा प्रश्न स्वय सांगे श्री रघुनंदन, जव देही देहाभिमान दुःख बंधन अविवेकिया. तारेनं प्रश्न केला, सुख कुणाला होतं, दुःख कुणाला होतं, का होतं, याच्यातून सुटायचं कसं. अशा प्रकारचे 2-3 प्रश्न एकाच ओवीत विचारलं. रामचंद्र प्रभूंनी एकाच ओवीत उत्तर दिलं. तारे, सुख त्याला होतं, दुःख त्याला होतं ज्याला मी देह आहे असं वाटतं, आणि मी देह आहे असं त्याला वाटतं ज्याच्याकडे विवेक नाहीये. कारण विवेक कुणाला म्हणावं, योग्य काय आणि अयोग्य काय हे ज्याला कळतं त्याला विवेक म्हणावं. विवेक कोणापाशी असतो? गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथी जैसे, किंवा संत तेथ विवेक असणे कीजे. जिथं संत आहे तिथंच विवेक आहे, आणि जे संत नाही ते अविवेकी आहे, आणि जे अविवेकी आहेत ते सुख आणि दुःख भोगतात, आणि जे विवेकी आहेत ते फक्त सुखच भोगतात. काय? फक्त सुखच भोगतात. म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. विवेक जिथं आहे तिथं फक्त सुख आहे, आणि जिथं अविवेक आहे तिथं सुख आणि दुःख आहे, असं प्रभू रामचंद्र तारेला स्पष्ट करतायत. देई सबाय चैतन्य घाण, ते मिथ्य भासे देहाभिमान, जेवी दोरांगी समर्पक सर्पपण, तेवी संपूर्ण देह मिथ्या. ज्या ठिकाणी भान देहाचं आहे तिथं त्या ठिकाणी दुःख आहे. कारण जशी दोरी बघितली, साप म्हणून घाबरला महाराज, त्याची जीभ टाळूला चिटकली, मोठमोठ्यानं आरडू लागला, आता मरतो की काय. असंच माणसाचं आहे. पण ज्या क्षणी लाईट आली आणि दिसलं दोरी आहे, साप नाही, तसं मी देह नाही, मी ब्रह्माचा अंश आहे, हे ज्यावेळेस लक्षात येतं दुःख संपलेलं असतं. आणि हे जोपर्यंत नाही तोपर्यंत भुई धोपटणे, साप साप म्हणायचं, भुई धोपटायची, मोठमोठ्यानं आरडायचं, असा प्रकार होतो असं सांगताय. जन्म मरण देह संभ्रम, क्षुधा तृषा प्राण धर्म, विषयांचे भोग परम, इंद्रिय कर्म इंद्रियाचे. कसं आहे, सुट्ट केलं की माणूस सुटतो, सुट्ट केलं की माणूस सुटतो. रामचंद्र प्रभूंनी प्रत्येकाचे काम वाटून दिलेले सांगितले. काय सांगितलं? जन्म सुख दुःख भयशो, जन्म मरण देह संभ्रम. जन्म मरण हा देहाचा संभ्रम आहे. देहात ज्यावेळेस चैतन्याचा वास आहे जन्म, देहातून चैतन्याचा वास संपला मरण, हा देहाचा काय आहे? संभ्रम आहे. त्यानंतर सांगतायत क्षुधा तृषा प्राणधर्म. मग ज्या देहामध्ये चैतन्य वास करतं त्या देहामध्ये प्राण आहे असं म्हणतो. ज्या देहात प्राण आहे त्याची लक्षण आहेत, त्याला क्षुधा तृषा, तहान लागते, भूक लागते, आणि विषयाचे भोग परम, विषयाचे भोग. ज्या देहात तहान आणि भूक आहे त्या देहातले इंद्रिय जागे असतात,
आणि इंद्रियांना विषय अपेक्षित असतात. विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियाचा. अशा प्रकारचा विषय इंद्रियांचा होतो आणि हा ज्याचा त्याचा विषय आहे. आपला विषय काय हो? आपला विषय एकच आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पुवाडी. हा धंदा विसरलं, दुसऱ्याच्या धंद्यात ना खुपसलं की मग रडावं लागतंय तारे. सुख दुःख भय शोक मनोधर्म हे आवश्यक. हरिहर ब्रह्मी गुणात्मक काल्पनिक संसारा. सुख दुःख भय आणि शोक ही मनाची धर्म आहेत. सुख सुख झालं कुणाला वाटतं? मनाला सुख. दुःख मनाला होतं, भीती मनाला होते. सुख दुःख भय आणि शोक सगळे मनाचे धर्म आहेत. माणूस मेल्यानंतर दुःख होतं, एखाद्या माणसाला सुख बी होते माणूस मेल्याचं. त्याच्या मनाचा धर्म येतो, त्याच्या मनावर जे संस्कार झाले त्या पद्धतीत तो विचार करतोय. हे मानवधर्म आहे. आणि त्यानंतर सांगू लागले की हरिहर ब्रह्म त्रिगुणात्मक. हे काय आहेत तर काल्पनिक संसार, संसाराचा विचार करतो. आता बघा, आपण संसाराचा विचार प्रवृत्ती धर्माने ज्यावेळेस करतो त्यावेळेस रजोगुणाची देवता ब्रह्म, तमोगुणाची देवता भगवान शंकर, सत्वगुणाची देवता भगवान विष्णू. आणि ज्यावेळेस आपण वारकरी म्हणून विचार करतो त्यावेळेस ती देवाचं भजन करतो. आपुला तो एक देव करून घ्यावा. काल्पनिक धर्माचा विचार केल्यानंतर, नाथ महाराजांचे शब्द खोल आहेत, लक्षात घ्या. काल्पनिक धर्माचा विचार केल्यानंतर 3 देव आहेत. किती? 3. वास्तविक धर्माचा विचार केल्यानंतर एकच ब्रह्म. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या. म्हणून रामनामाचा कडकडाट भवसमुद्री पायवाट. पायरी करोनी वैकुंठ. वैकुंठ सुद्धा नाशवान आहे. किष्किंधा कांडाच्या 13व्या अध्यायात विषय येणार आहे. वैकुंठ नाशवान आहे. मग शाश्वत कोण आहे? शाश्वत ब्रह्म सत्य आहे. आणि एक लक्षात ठेवा, राम हा विष्णूचा अवतार आहे आपण म्हणतो, पण विष्णू ही सुद्धा देवता आहे. राम हे, त्यामुळे रामकृष्ण हे विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. हे कधीही लक्षात ठेवावं आणि रामकृष्णाचं भजन करावं मायबापांनो, असं प्रभू रामचंद्र स्पष्ट करतायत, असं सांगतो. आत्मा गुणी गुणातीता देही देह बाधा लिप्त. हेही विषयीचा दृष्टांत सुनिश्चित अवधारी. आत्मा गुणी गुणातीत. आत्मा गुणाचा लेप घेतो पण तो गुणाच्या लिप्त नाही, अलिप्त आहे. मग देही देहबाधा अलिप्त. देहामध्ये होत असलेल्या देहाच्या बाधेपेक्षा आत्मा हा अलिप्त असतो. देहाला बाधा होतात, भूताची बाधा, रोगाची बाधा, विकाराची बाधा, मनोरुग्णतेची बाधा देहाला आहेत, आत्म्याला नाही. आत्मा VIP कलेक्टर झालेल्याचा आत्मा आणि येड होऊन गावभर फिरणाराचा आत्मा सारखाच असतो. त्यानंतर सांगतायत तेही विषयीचा दृष्टांत. आता तुला त्याबद्दल दृष्टांत देतो. कसं आहे, सामान्य माणसाला सिद्धांत सांगण्यासाठी दृष्टांताच्या प्रयोजनाची नितांत आवश्यकता असते. दृष्टांताशिवाय सामान्य माणसाला सिद्धांत आकलित होत नाही. आणि नाथ महाराज तुम्हा आम्हासाठी आणि प्रभू रामचंद्र तारेसाठी दृष्टांताचं प्रयोजन करतायत. स्फटिक कृष्ण वर्णे दिसे काळा, पीत वर्णे दिसे पिवळा, रक्त दिसे रक्ती किळा, तरी तो वेगळा तिरंगी. तारे काच काळा दिसते काजळाच्या संगतीत, पिवळा दिसते पिवळ्या रंगाच्या संगतीत, आणखी कोणता? तांबडा दिसते. काळा पिवळा तांबडा दिसत असला तरी तो आहे कोणता? वेगळा आहे. बरं जाऊ दे, आताच्या नव्या पोरायली कळलं असं. तुमचा मोबाईल काळ्या रंगाचा आणि त्याच्यात सगळ्या रंगाची चित्र येते. LCD कसली दिसते? LED.
एकच रंगाची असते पण सगळ्या रंग तिच्यामध्ये दिसतात. तशा प्रकारचं हे संसार चित्र आहे. जिथं चित्रपट दिसतो वास्तविक तो मात्र पडदा आहे असं प्रभू सांगतात. देवी आत्मा संसारात त्रिगुणी गुणी गुणातीत, ऐसा जोडला ज्या परमार्थ त्यानवे प्राप्त सुख दुःख. आत्मा गुणापेक्षा गुणातीत वेगळा आहे. हे ज्याला कळलं त्याला परमार्थ जोडला. आणि हे जरी नाही कळलं, हे जर नाही कळलं मग काळ बांधून नेईल. काळ बांधून नेतो त्याला काळ खातो, तो काळाचा चारा आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र प्रवृत्ती शास्त्र जे खोल आहे त्याला खोल करण्यासाठी या ओव्यांचं प्रयोजन नाथ महाराज करतायत, प्रभू रामचंद्र करतायत असं सांगतात. ऐसी व्हावया निज प्राप्ती, अवश्य पाहिजे सतसंगती. त्याचे निसंगे विषय विरहित परमार्थी अधिकारा. पण हे होणं इतकं सोपं नाही महाराज. मग हे कधी होईल? ऐसी व्हावया निज प्राप्ती आणि अवश्य पाहिजे सत्संगती. सत्संगत पाहिजे बरं का. आणि संताची संगत घडल्याशिवाय विषय विकार मावळत नाहीत. आजकाल माणसं धाब्यावरच्या पार्टीला म्हणलं तर रात्रीच्या 12ला 150 लोक एका मिनिटात यायचे. आणि मंदिरावर पुकारून 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 घसा बसला पण 4 माणसं येत नाहीत. का? उपजोनी करंटा. असं होत असतंय माय बापांनो. आणि सत्संगतीशिवाय हे सगळे पडदे तुटत नाही. प्रवृत्ती शास्त्र खोल होत नाही. आणि प्रवृत्ती शास्त्रात असणारा निवृत्ती शास्त्रात त्याला येड्यात काढत असते. आणि निवृत्ती शास्त्रात असणारा प्रवृत्ती शास्त्रवाल्याला येड्यात काढत असते. दोघांना वेड्यात काढतात मेळ न लागल्यामुळं. आणि मेळ सत्संगतीत आल्याशिवाय लागत नाही. नाथ महाराज सांगू लागले, ज्याची निसंगे विषय विरक्ती. सत्संगतीत आल्यानंतर विषयांची विरक्तीचा घात होतो. 1 रुपया न खर्चणारा माणूस जर सत्याच्या शेवटच्या कीर्तनात असला तर त्यालाही वाटतं सत्याचं नारळ घ्यावं. का? विरक्ती निर्माण होते संसाराबद्दल संत संगतीमध्ये. आणि मग ते परमार्थी अधिकार, त्यावेळेस परमार्थामध्ये अधिकार निर्माण होतो असं प्रभू रामचंद्र सांगतात. शब्दे छेदी विकल्प समस्त, परमानंदे नित्य तृप्त. तैसिया गुरुपासी परमार्थ सुनिश्चितार्थ साधावा. सुनिश्चिततेनं परमार्थ तिथं साध्य होतो जिथं अशा प्रकारचा गुरु आहे जो शब्दानं विकल्पाचा छेद करतो. आजकाल काही गुरु तर खिशाचा छेद करायला लागले. मोठे मोठे शिवले. खिसा बघा, गुरुचा डोळा शिष्याच्या अज्ञानावर असावा आणि शिष्याचं अज्ञान संपेल याकडे गुरुचं लक्ष असावं. आणि शिष्याचं गुरुच्या चरणावर, गुरुच्या सेवेवर लक्ष असावं. दुर्दैवानं असे ढोंगी गुरु शिष्याच्या खिशावर डोळा येत असतात. रिकामच करायचा विचार असो सांगण्याचा विषय वेगळा. शब्दे छेदी विकल्प समज. तुमच्या मनामध्ये जेवढे विकल्प आहेत शब्दाच्या ताकदीनं बोलत असताना म्हणतो महाराज, काहीही विकल्प असेल, काहीही शंका असेल, समोर येऊन सांगा, निरसन केलं जाईल. माणसं महागारी होत. दुर्दैव आहे. विकल्प शब्दानं छेदतो तो गुरु आहे. आणि परमानंदे नित्य तृप्त, ज्याचं अंतकरण परम आनंदानं नित्य सदोदित तृप्त आहे, जो विषय वासनेकडे ओढला जात नाही, तैसिया गुरुपाशी परमार्थ. तशा गुरुपाशी निश्चिततेनं परमार्थ साध्य होईल. आणि इतर ठिकाणी गेलात तर निराशा होईल. प्रभू रामचंद्र तिला सांगू लागले. वेदानुवादेश प्रमाण ऐकोणी सद्गुरु वचन.
देही मिथ्य देहपण नित्य चैतन्य अनुलक्षी. वेदानं अनुवाद केलेल्या प्रमाणानं तुला सांगतोय, ऐकोणी सद्गुरु वचन. देही मिथ्या देहपण. सद्गुरूचा जर शब्द ऐकला तर देहात राहून देह खोटा आहे ही भावना जिवंत राहते. आणि मग नित्य चैतन्य अनुलक्षी. आपल्याला जर लक्षात आलं आपण राहतोय ते ठिकाण खोटं आहे, मग आपलं लक्ष खऱ्या ठिकाणाकडे असतं बरं का. आणि आपल्याला जर वाटलं, आता एसटीत बसल्यानंतर जर त्याला वाटलं हेच माझं घर आहे, तर 10 किलोमीटर झाले कंडक्टर लाद देते घरातली. आणि तसंच ज्याला वाटतं देह माझा सत्य आहे, काळ येतो लाद देतो, देह सरणावर टाकून त्याची राख होते आणि याच्या विचारांची माती होते. त्यामुळं प्रत्येक एसटीत बसलेल्यानं खिडकीतून बाहेर बघावं आणि कुठं उतरायचं याकडे लक्ष असावं. तसं देहात असावं आणि स्वतःच शाश्वत सत्य काय आहे याच्याकडे चित्त ठेवावं. आणि ते चित्त तेव्हा राहतं जेव्हा खऱ्या गुरुच्या शेजारी बसतो तेव्हा. अनुलक्षिता चैतन्य गाण परमानंदी मूर्छापन. वा वा. श्रीराम कृपा पावली पूर्ण ध्याभिमान विसरली. तारा नीट झाली. आणि हे भावार्थ रामायण ऐकल्यानंतर प्रत्येकाच्याच अंतःकरणात ही भावना निर्माण होणं अपेक्षित आहे. मायबापांनो, संत मोतीराम महाराजांच्या दरबारामध्ये, भगवान गहिनीनाथाच्या दरबारामध्ये, बजरंग बलीवीर हनुमंताच्या दरबारामध्ये आपण आहोत. आणि आस्था भावार्थ रामायण चॅनलवरती तुम्ही ही कथा श्रवण करत आहात. लक्षात घ्या, अनुलक्षिता चैतन्य घन. राम हे गुरु आहेत का? देव आहेत. मग देवाचा सिद्धांत कसा आहे? कधी कधी आपणची देव होय गुरु. वास्तविक हा उपदेश गुरुनं करायचा असतो, पण कधी कधी देवच गुरुच्या भूमिकेत येत असतो. रामचंद्र प्रभू गुरुच्या भूमिकेतून चालेला उपदेश केलेला आहे, सांगितलं. आणि उपदेश सांगितल्यानंतर अनुलक्षिता चैतन्य घन. तिनं देह मी तारा हे विचार सोडला की तो वाळी आहे हा विचार आपोआप सुटला. आणि सर्वागटी राम हे अनुलक्षणात आलं आणि चैतन्याकडे लक्ष गेल्यानंतर आनंदी झाली आणि आनंदानं मूर्छित पडली. आणि अशा प्रकारची श्रीराम कृपा पावली पूर्ण. आणि मी देह आहे, मी तारा आहे, माझा नवरा मारला विसरली महाराज. आणि तो राम, मी राम, सर्व राम, जग सर्व राम आहे. अशा एका एकपणाची दिठे एका जनार्दनी नाथिली गोष्टी घालिता श्रीरामासी मिठी ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे. अशा प्रकारच्या स्थितीला ती पोहोचली. ऐकोणी श्रीरामाचे वचन तारा विसरली देहाभिमान. हर्ष घालून लोटांगण श्रीरामचरण वंदिले. अशा प्रकारचं बोलणं ऐकलं महाराज, लोटांगण घातलं रामचंद्र प्रभूंच्या पायावर. कारण कसं आहे, आगेचूड बनून कायमच रगत प्याची सवय माणसाला संसारात राहत असताना दुःखाचं रक्तच पियायचं आहे. पण आज रामकृपा झाली, गाईचं दूध मिळालं, तसं आनंद परमानंद मिळाला. प्रभू रामचंद्रजींनी जो आनंदाचा बोध करून दिला त्याचा आनंद वाटला आणि भगवंताला मिठी मारली चरणाला, असं सांगतात. वाळीने सांगितले आपण ब्रह्मी ब्रह्मभूत श्रीराम वचन. ते मद पावली निज खूण ब्रह्म परिपूर्ण श्रीरामा. वाळीनं सांगितल्याची खूण आता तिला कळली आणि ब्रह्मी श्रीराम ब्रह्मपण. रामचंद्र प्रभू हे ब्रह्म आहेत, रामचंद्र प्रभूंचे शब्द ब्रह्म आहेत हे सत्य जाणलं, अतिशय आनंदी झाली, असं सांगतात. तारा प्रभू श्रीराम वचन सुग्रीवे कथापण. विसरला देहाभिमान सुख संपन्न श्रीरामे. तारेला उपदेश केला पण सुग्रीवानं सुद्धा ऐकला. अर्जुनाला उपदेश केला पण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आली. आता कपाळात बॅलन्स नाही त्याच्यामुळे वाचत नाहीत हा विषय वेगळा, पण प्रत्येकावर कृपा निश्चित झालेली आहे.
ज्यावेळेस सुग्रीवानं हे सगळं ज्ञान ऐकलं त्यावेळेस देहाचा अभिमान विसरला. आणि माणसानं अभिमान विसरावा बरं का. देहाचा मी एक देशी आहे हे विसरलं की व्यापक ब्रह्म आनंद देतं आणि त्या आनंदानं त्या सुखानं सुग्रीव संपन्न झाला असं सांगतात. ऐकोणी श्रीराम वचन उक्ती तारा सुग्रीवा सुख समिती. वा. दोघा झाल्या ती प्रीती विकल्प चित्ती त्या नाही. रामचंद्र प्रभूंचे शब्द ऐकले सुख संवित्ती दोघांमध्ये झाले. विकल्प मावळला. राम भक्तीला लागल्याशिवाय अंतकरणातला विकल्प मावळत नाही मायबापा. जिथं राम भक्ती आहे तिथं काम काही करू शकत नाही. कितीही माणूस वाईट असू द्या त्याला चांगल्या मार्गावर आणण्याची ताकद रामभक्तीमध्ये आहे. चित्त स्थिर राहण्याची ताकद रामभक्तीमध्ये आहे. आणि राम नाम स्मरण करणाऱ्यांचं प्रभू संरक्षण करत असतात. दोघ जण आहेत तारा आणि सुग्रीव. एकचित्त झालं. विकल्प मावळला. आता मला सांगा तारेच्या मनात आहे का यानं माझा नवरा मारला दुःख दूर झालं असं सांगतात. दोघा झाले परम समाधान तव बोलिला श्री रघुनंदन. वाळीचे करुणी देहदान करावे पिंडदान तिलोदके. रामचंद्र प्रभूंनी दोघांचं समाधान केलं आणि दोघांना सांगितलं आता काय करा. वाळीच्या देहाचं दहन करा आणि तिल उदक पाणी आणि तिळ टाकून त्याला त्या ठिकाणी घास द्या. जी काही उत्तर क्रिया असते ती करा असं सांगतात. अंगाला सुग्रीवानी प्रधान वाळीस पुष्पकी घालून पंपाती केले दान बिलव चंदन काष्टांनिकी. वाळी सुग्रीव अंगद सर्व वानरांनी मिळून वाळीला त्या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये आता राजा होता महाराज फुलाच्या शेजेवरती त्याला त्या ठिकाणी रथावर बसवलं नेलं. मग तिथं जे काही बिल्व असेल काय बेलाची पानं तुळशीची पानं चंदनाची पानं वगैरे चंदनाची लाकडं टाकून त्याचा देह अंत्यविधी केला असं सांगतात. वाळीचे उत्तर विधान तिलोदके पिंडदान करुणी सुग्रीवादी प्रधान अंगदा घेऊन येथे झाले. सर्व उत्तर क्रिया केली पंपासर तीरावराच्या ठिकाणी आणि रामचंद्र प्रभूंकडे वाळीला म्हणजे अंगदाला घेऊन सुग्रीव वगैरे आले. येऊनी अवघे जाण वंदोणी श्रीराम चरण सुग्रीव हात जोडून आपण अंगद घेऊन उभा ठेला. सर्व क्रिया करून आले. अंगदाला जवळ घेतलं. सुग्रीवानं प्रभू रामचंद्रजींना वंदन केलं आणि काय करत श्रीराम म्हणे हनुमंता सुग्रीवासी अतिशीघ्रता करावी राजाभिषेकता युवराजता अंगदासी. रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवाला हनुमंताला सांगितलं हनुमंता सुग्रीवाचा लवकरात लवकर राज्याभिषेक करा युवराज्य अंगदाला द्या. ऐकोणी श्रीरामाची वचनोक्ती हनुमंते केली विनंती. स्वामिनी येऊनी किष्किंदे प्रति सुग्रीव राजार्थी अभिषेकावा. हनुमंतानं विनंती केली आणि सांगितलं शपथविधीला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आताच्या भाषेत अशा प्रकारे विनंती करू लागले. आपुलेनी हाते श्री राघवा सुग्रीव जाती राजी स्थापावा. हे आवडे आमच्या जीवा कृपाळुआ श्रीरामा. अहो रामा तुम्ही कृपाळू आहात कृपा करणारे आहात. तुम्ही तुमच्या हातानं जर स्थापना केली तर आम्हाला आनंद वाटेल असं हनुमान बोलतायत. ऐकोणी हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन. आपले नेमाचे लक्षण स्वयापण सांगत. निमंत्रण दिल्यानंतर आनंद झाला प्रभू रामचंद्रजींना. परंतु आपले जे नियम आहेत त्याबद्दल प्रभू हनुमंताला अवगत करतायत. श्री दशरथाज्ञा श्री 14 वर्षे निज निर्धारी
ग्रामी अथवा नगरी पूर्वी प्रवेश न करी नेमस्त. सांगितलं की बाबा राजा दशरथाच्या आज्ञेनुसार गाव, वाडी, खेड, शहर यामध्ये प्रवेश 14 वर्ष करायचा नाही. ऐकोणी नेमाचे वचन हनुमंते धरिले श्रीरामचरण. सवे दाडावा लक्ष्मण राजाभिषिंचन सुग्रीवा. हनुमंतानं हात जोडले, चरण धरले, सांगितलं रामा तुम्ही नाही तर नाही लक्ष्मणाला तेवढं सुग्रीवाचा राज्याभिषेक करण्यासाठी पाठवा. राज्याभिषिंचन सुग्रीवासी रामाज्ञा लक्ष्मणासी. ये रे वंदोनिया सिरीसी सहपरिवारेसी चालिला. सुग्रीवाला राज्याभिषेक करण्याबद्दल रामचंद्र प्रभूंनी आज्ञा दिली. लक्ष्मणानं वंदन केलं, निघाला. राजी स्थापावा सुग्रीवा वीर किष्किंधेचे चालिला. सुमित्र प्रधान वानरास परिवार जय जयकार प्रवर्तला. सर्व प्रधान सुग्रीव वगैरे सगळे निघाले. सर्वांना आनंद वाटला. सर्वांच्या मुखात एकच आहे, प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्रीरामे दारा पाचारोणी किष्किंधा राजे तू राजपत्नी. सुग्रीवाते अंगीकारुणी माझ्या आज्ञेने राज्य करे. रामचंद्र प्रभूंनी तारेला जवळ बोलवलं आणि सांगितलं, किष्किंधा राज्य तू राजपत्नी, तू राजपत्नी होतीस, राजपत्नीच राहशील. सुग्रीवाचा अंगीकार कर, पती म्हणून त्याचा स्वीकार कर. हे बघा बरीच लोक म्हणतात रामानं असं कसं करावं, भावाची बायको भावाला कशी द्यावी. देवाला धर्म शिकवण्याच्या नादात पडायचं नाही. देवानं सांगल ते ऐकायचं, देव म्हणेल तो धर्म आहे. आपण जास्त नाटकं करायची, आपल्याला कळतं तितकं बोलत जावं माणसांना, अधिकच बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रभू रामचंद्रजींनी तारेला सांगितलं तू सुग्रीवाचा अंगीकार कर आणि माझ्या आज्ञेनं राज्य कर असं सांगताय. सर्वाभूती भगवद्वार द्रावो त्या माझी मानी सुग्रीवान हो. माझे आज्ञेचा भोगी अनुभव देह संदेह ते नाही. सर्वाभूती भगवत भाव, सर्व ठिकाणी भगवंत ही भावना जिवंत ठेव आणि या भावनेवरच चित्त ठेवून सुग्रीवाचा स्वीकार कर. आणि ज्यावेळेस तू या पद्धतीनं माझ्या आज्ञेनं, देवाची आज्ञा समर्थ आहे बर का, देह संदेह तेथे नाही. देहाचा संदेह नसला पाहिजे. माणसाला देहाचा जर संदेह असेल तर विकल्प परमार्थ घडू देत नाही. मी एक पतिव्रता आहे, मी वाळीची बायको आहे, हा देह संदेह जर ठेवला असता तर सुग्रीवासोबत तिनं लग्न केलं असतं का? नसतं केलं. पण देवाची आज्ञा आहे ना, तुमचा पतिव्रता धर्म गुंडाळून ठेवा. तुमचा कोणताही धर्म, सामान्य धर्म असू द्या, तो गुंडाळून ठेवा. देवाची आज्ञा महत्वाची आहे. हनुमानजी लंकेमध्ये ज्यावेळेस गेले तेव्हा प्रत्येक घरात जाऊन सीता शोधायची होती. आता मला एक सांगा, संन्याशाला स्त्री शोधायचं काम लावून वर पाहता चुकतंय की नाही? संन्याशी स्त्री पासून लांब राहतो. संन्याशाला सांगितलं बायका शोधा. आता हनुमानजी बायकाईमध्ये जाऊ लागले, आपण तिथे त्या नीट नव्हत्या, राक्षसांच्या स्त्रिया आहेत, अनेक प्रकारचे भोग भोगणाऱ्या स्त्रिया, उघड्या स्त्रिया हनुमंताला बघावं लागू लागल्या. तेव्हा हनुमंतानं विचार केला, अरे मग संन्याशी म्हणला हे काय बघावं लागलं? पण तेव्हाच त्याने विचार केला, अरे राम आज्ञा आहे, त्यापेक्षा संन्यास धर्म मोठा नाही, म्हणून सर्वात मोठा संन्यासी हनुमान आहे. परंतु नाटक करून जे संन्यासी परमार्थापासून पळ काढतात आणि रिकामे संन्यास धर्म किंवा कोणताही धर्म असो, तुमचा सामान्य धर्म हा भक्ती धर्मापेक्षा श्रेष्ठ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रभू रामचंद्रजींच्या आज्ञेचं पालन करणं हा भक्ती धर्माचा सर्वोच्च नियम आहे आणि त्याचा स्वीकार कर, मग देहसंदेह राहणार नाही. सुग्रीवाचा स्वीकार कर, रामचंद्र प्रभूंची आज्ञा आहे, राजपत्नी म्हणून राज्य कर, तारेला आज्ञा देत आहे. देवराज्य सुतोत्पत्ती बोलिले आहे धर्मशास्त्रार्थी. माझ्या आज्ञेच्या अनुभूती सुग्रीवाप्रती भजावे. देवराज्य सुतोत्पत्ती. अचानक पतीबद्दल दुर्घटना घडल्यानंतर दिराला पती ठाई मानणं आणि वंशवृद्धी करणं हे शास्त्र संमत आहे.
याबद्दल माझ्या शब्दाचा स्वीकार करू. दीर भावासारखाच असतो, पण हे अघटित घटना घडल्यानंतरच केलेलं नियोजन आहे. वास्तविक तुम्ही बघा, ही सर्व व्यवस्था आहे आणि राम सर्व घटातही ही अवस्था आहे. अवस्था चित्तात असेल तर व्यवस्थेची अडचण वाटत नाही आणि व्यवस्थेला शास्त्राचा आधार आहे. त्यामुळं रामचंद्र प्रभूंनी आज्ञा तर दिलेली आहे, प्रभू हे शास्त्राचा बाप आहे, परंतु तरी सुद्धा सामान्य जीवाला शास्त्र प्रमाण वाटतात. कारण प्रभू सत्य वाटत नाहीत म्हणून शास्त्र प्रमाण वाटतात. प्रभू हे शास्त्रापेक्षा सत्य आहे, परंतु तरी सुद्धा तुला शास्त्र प्रमाण सांगतो की शास्त्र हे मान्य करतं, दिराला पती मानण्यास अडचण शास्त्र करत नाही असं प्रभू सांगतात. स्त्री पुरुष उभय देही आज्ञा वाचून आत्मी नाही. दृष्टी ठेविता ती ठाई देई देई सहजत्वे. आत्मस्वरूपात जर चित्त असेल तर नवरा बायको हा विषय राहत नाही, स्त्री पुरुष हा विषय राहत नाही. कारण बायकोचा सुद्धा आत्मा, नवऱ्याचा सुद्धा आत्मा, नवऱ्याचा आत्मा असतो आणि बायकोची आत्मी नसते ना, दोन्हीचा आत्माच असतो. त्यामुळे देहामध्ये भेद आहेत स्त्री आणि पुरुष, आत्मामध्ये भेद नाहीये. बघा, लाईट एकच आहे. फ्रीज मध्ये गेली तर थंड लागते, हिटर मध्ये गेली तर गरम लागते, लाईट तीच आहे. तसं चैतन्य सर्व देहात सारखं आहे. त्यामुळे चैतन्यात चित्त ठेव, देहात चित्त ठेवू नको. हे सगळं स्पष्टीकरण तुमच्या आमच्यासाठी आहे. तारेला समाधान झालेलं आहे असं सांगतात. हे चुकलिया निजात्मदृष्टी स्वपत्नी भोगिता नरक कोटी. वाह, निजात्मदृष्टीच्या संतुष्टी द्वंद्व सहज लोटी ममाज्ञा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हे बघ, ब्रह्म सत्य आहे ही भावना विसरल्यानंतर आपण आपल्या बायकोचा भोग घेतला तरी नरकाला जातो माणूस. त्यामुळे बायकोचा भोग घेत असताना सुद्धा आपला धर्म कसा आहे महाराज? लग्न झाल्यानंतर सत्यनारायण कशासाठी असतो? नारायण सत्य आहे, संसार असत्य असत्य आहे. सांगण्याचा विषय कसा आहे, हे सर्व जर ज्याच्या चित्तात नाही तर स्वपत्नीचा भोग घेतला तरी नरकाला जात. आणि निजात्म दृष्टी जर असेल तर अनेक स्त्रियांचा भोग घेऊन सुद्धा संन्यस्त राहता येतं. पण ह्या शब्दाचा विपर्यास होता कामा नये. आपण जर नालायकाच्या संगतीत राहत असलो तर आपल्याला हे शब्द खोटे वाटतात किंवा काहीतरी हे वेगळंच पलकट बोलायला लागले असं वाटतं. पण संतांची संगती जर असलो आपण, ज्ञानदेव म्हणे संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी. आत्मतत्वावर चित्त असल्यानंतर माणसाचं लक्ष, आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत जर असेल माणूस तर उघड्या स्त्रिया दृष्टीत दिसतात, पण माणसाची नजर माऊलीच असते. काय असते? माऊलीच असते. कारण संगती सज्जनी. आणि मूर्खाच्या संगतीत असेल तर माझ्याची नजर माईकडे, बहिणीकडे वाकडी जाते. लक्षात ठेवा, निजात्म दृष्टी जर असेल तर मात्र देहाचा भोग किंवा भोगणं किंवा न भोगणं या अवस्थेत दोन्हीतही पाप लागत नाही. आणि जर निजात्म दृष्टी नसेल तर भोग घेत असताना पत्नीकडे सुद्धा भोग दृष्टीनं पाहिलं, ब्रह्मदृष्टीनं न पाहता तर महाराज तिथेही नरकाला जावं लागतं. अशा पद्धतीचा भाव नाथ महाराज व्यक्त करू लागले. म्हणून देहामध्ये राहावं, विधेय स्थितीनं भोग भोगावे आणि विधेय स्थितीनं भजन करावं असं सांगतात. श्रीरामाचे अनुवाद ऐकता साच विस्मय संपन्न. तारा सुग्रीवा समाधान श्रीराम वचन अनुलंघ्य. श्रीरामाचं बोलणं ऐकल्यानंतर तारा सुग्रीव आश्चर्यचकित झाले. दोघांनाही समाधान झालं. जिथं समाधान आहे, जिथं विकल्पना आहे, तिथं आनंद आहे. आणि भगवंताच्या शब्दावर विकल्पना असावा, आनंद असावा असं सांगताय. सुग्रीव किष्किंधेचा राजा, त्या राजाची निज भाजा. युवराज तारात्मजा श्री रघुराजाची येची आज्ञा. रामचंद्र प्रभूंची आज्ञा आहे
रामचंद्र प्रभूंची अशी आज्ञा आहे, कशी? तारा किष्किंधेची राजपत्नी, सुग्रीव किष्किंधेचा राजा आणि अंगद किष्किंधेचा युवराजा, असं सांगू लागले. ऐसे बोलता श्रीरामचंद्र केला जय जयकार. संतोषले वानर भार आणि सुरवर समस्त. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूंनी बोललेलं ऐकलं, सर्वांनी गर्जना केली. महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आनंदी आनंद आहे. हा मोत्सव किष्किंधेता वानर मिळून या समस्त. ऋषी आणले असंख्यात अभिषेकार्यार्थ सुग्रीवा. आणि हा महा उत्सव किष्किंधेमध्ये पार पाडतोय. नाना प्रकारचे ऋषी राजा सुग्रीवाच्या अभिषेकासाठी आणलेले आहेत. सनक व्याघ्र चर्म संग्राम समग्र वराद्रंष्टा कुर्मचक्र. सप्त समुद्रीचे नीर आणले क्षीर सुरभीचे. सुरभीचं दूध आणलं, नखासहित वाघाचं ते आसन आणलं बसायला कातड्याचं. त्यानंतर सांगू लागले, नाना प्रकारचे तीर्थ आणले. वराहाचा डुकराचा दात आणला, कुर्माचं चक्र आणलं, असं सांगू लागले. सप्तमृतिका तीर्थोदके जळजे कमळ्याने के. सुमणे चंदने आती चोखे श्रीरोदके मणिरत्ने. 7 प्रकारच्या मूर्तिका आणल्या, तीर्थ आणली. तळजे जळजे कमळे, स्थळावर म्हणजे जमिनीवर असलेले फुलं आणले, पाण्यात असलेले फुलं कमळ आणले, सुमन चंदन नाना प्रकारचं पाणी आणलं. जेवढं जेवढं अभिषेकाला लागतं ते सर्व आणलं, असं. चूत पल्लव पद्म पल्लव अशोक पल्लवाची लवलव. नगर श्रंगारिले सर्व अति अपूर्व हनुमंते. आणि हनुमान जिथं प्रधान आहे तिथं काय कमी आहे महाराज? च्युत पल्लव. पल्लव म्हणजे पानं, च्युत म्हणजे आंब्याची पानं आणली, आंब्याचे फाटे लावले. पद्म पल्लव, ते पद्म पल्लव म्हणजे काय माहिती नाही. अशोकाची पानाचे फटे आणले. नाना प्रकारचे फाटे आणून त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. मुकुट कुंडले अलंकार श्वेत छत्र युग्म चामर. सदा फळी औदुंबर पीठ पवित्र अभिषेका. अलंकार, छत्र, चामर आणि सदाफळी सतत फळ येतात उंबराला, म्हणून त्याचं पवित्र असणारं पीठ आणलेलं अभिषेकासाठी आहे, असं सांगतात. शात कुंभ रजत कुंभ सालंकारी श्वेत वृषभ. रत्नी पूर्ण रत्न कुंभ हरिवल्लभ अभिषेका. सोन्याचे कुंभ, रजकाचे कुंभ, घागरी वेगवेगळ्या ह्याच्या, वेगवेगळ्या पितळेच्या घागरी, चांदीच्या घागरी, सोन्याच्या घागरी, वेगवेगळ्या घागरीमध्ये पाणी आहे. आता राजाचा थाट आहे, असं. करुणी प्रदान सर्वे सेवेची केली द्विज पूजन. तिला जय देवणी विविधादन अभिषिंचन सुग्रीवा. प्रधान होम केलेलं आहे, ब्राह्मणाची पूजन केलेलं आहे. तिलाज्य धेनू विधी विधान, गाई देणं असेल, तिळ देणं असेल, काय काय क्रिया असतात आता ब्राह्मण देवतेला, त्या सगळ्या माहिती असतात. आपल्याला तेवढं माहिती नसते. जेवढं माहिती तेवढं सांगू. सुंदर अशा प्रकारचा सोहळा संपन्न होतो. जैसी उमानी रमा तैशी शोभे तारा रुमा. अंगदाची कांता क्षमा महामहिमा अभिषेकी. नाथ महाराज सांगू लागले, उमा आणि रमा, भगवान शंकराची उमा आणि भगवान विष्णूची रमा. रमा म्हणजे लक्ष्मी, उमा म्हणजे पार्वती. या जशा सुंदर शोभून दिसतात, तसं राजा सुग्रीवाला 2 बायका आता, तारा आणि रुमा. आणि अंगदाच्या बायकोचं नाव क्षमा
असं सर्व महिला सजलेल्या आहेत असं सांगतात. सुवासिक शीतळ गंधोदक सुमणोदक कुशोदक श्रीरामाचे चरणोदक ऋषाभिषेक वेदघोषी सुवासिक शीतळ अशा प्रकारचं काय आहे, गंधाचं पाणी, सुगंध असलेलं पाणी मारत रामचंद्र प्रभूंच्या चरणाचं चरणतीर्थ, नाना प्रकारच्या नद्यांचं पाणी घेऊन राजा सुग्रीवाचा राज्याभिषेक होतोय. वस्त्रे अलंकार धनधान्य दिले भोजन अंगदाय राज्य देऊन सुख संपन्न सुग्रीवा. वस्त्र दिले, अलंकार दिले, धन दिलं, धान्य दिलं, सर्व देऊन त्या ठिकाणी राजा सुग्रीवानं आणि अंगदानं राज्याभिषेक स्वीकारलेला आहे असं सांगतात. विधियुक्त वेद मंत्राभिषेकिती ऋषीश्वरा अभिषेकावयाले वानर थोर थोर ते ऐका. विधियुक्त वेद मंत्रांनी वानराचा अभिषेक करण्यासाठी कोणकोणते ऋषी आलेले आहेत असं सांगतात. गजगवाक्ष गवया शराव गंध मादन उभाय मेद द्विध नीळ पाये आले लवलाये अभिषेका. वानरांची नावं सांगताय, गवपांची नाही बरं का. गज, गवय, गवाक्ष, नळ, नीळ, कुमुद, द्विध अशा प्रकारची वानर आलेली आहेत. नळ सुषेण जामवंता सबळानी वानर बहुत प्रबळ सुग्रीवाभिषेकावया सकळ आले तात्काळ वानर. नळ, सुषेण, जामवंत सुग्रीवाचा अभिषेक करण्यासाठी सर्वजण लगबगीनं आलेले आहेत. अभिषेकिती सुग्रीवासी युवराज अंगदासी पूजा करून दोघांची हाती उल्हासी स्थापिले. दोघांची पूजा केली, दोघांची स्थापना केली असं सांगतो. अंगदाय राज्य दिदले वानरही सुग्रीवास मानिले अवघे म्हणती भले केले स्थापिले सुग्रीवास श्रीरामे. दोघांची स्थापना केली, राजा सुग्रीव, युवराज अंगद आणि सगळे म्हणू लागले वा वा वा, छान झालं. पहिले बैसोणी सौमित्रा मगरती बैसे सुग्रीववीर पुढे घेऊन अंगद कुमारणी घे सत्वर राम नामा. राम नमनाला निघाले महाराज. लक्ष्मण पुढे आहे, लक्ष्मण असला तरच रथ रामाकडे येतो, नाही तर कुठेही जातो. असो सुग्रीव, युवराज सर्वजण बसून निघाले. ते समयी पणसवीर सुग्रीवावरी दरी छत्र कनदक दंडी युग्म चामरत नळ तारवीर विजिता. फणस वानरानं छत्र धरलेलं आहे. नाना प्रकारच्या वानरांनी नळ असेल, तार असेल, तरळ असेल यांनी युग्म चामर धरलेले आहेत असं सांगू लागलं. या परी सुग्रीव राज्यदार घेऊन वानराचा संभार करीत झाले जे जे कार ते रघुवीर सुखी झाला. आणि या पद्धतीमध्ये सर्व वानर प्रभु रामचंद्र भगवान की जय, जय श्रीरामच्या गर्जना करत वानर भगवंताकडे येतायत हे बघितलं आणि भाग्यवंतांची निशाणी पाहून भगवंताला आनंद झाला. थैकार जय जयकार करीत आले वानरवीर तेरे कोणी श्रीरामचंद्र सुख निर्भर स्वानंदे. थैकार जय जयकार तुमचा आमचा धर्म आहे. हा म्हणा, हो म्हणा, जय जय करा. जय जय राम कृष्ण हरी या नामानं जर आपण जगत असलो तर भगवंताला आनंद वाटतो. सुग्रीवाला आनंद आहे. सर्वांनीच भगवंताच्या चरणावरती साष्टांग लोटांगण घातलं असं सांगतात. रथ सांडोनी सत्वार अंगद सुग्रीव सुमित्र लोटांगणी श्रीरामचंद्र नमस्कारे वंदिला. सर्वांनी रथ सोडला आणि भगवंताला नमस्कार केला. भगवंताच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं.
हनुमंत सांगे श्रीरामापासी राजाभिषेक सुग्रीवासी युवराज देवोनी अंगदासी पायापासी आणिले. हनुमंताने सांगितलं, रामा तुम्ही सांगितल्यानुसार सुग्रीवाला राजा बनवलं, अंगदाला युवराजा बनवलं. नुसतं बनवलं नाही, बनल्यानंतर दिंडी घेऊन तुमच्या पायापाशी आलो होत असं बजरंग बली बोलताय. ये दोन्ही श्री रघुनाथा पुढील कार्य कर्तव्य आता विचारोनी सांगे आता आम्हा समजता दासासी. रामा आजपासून आम्हा भजनी मंडळांना पुढचं काम काय सांगा. सगळेजण काय झाले, मला भजनी झाली. आता पुढं काय काय करायचंय तेवढं आम्हाला व्यवस्थित सांगा. हनुमानजी बोलताय, पर्जन्य काळ चातुर्मासी करितान ये सीता शुद्धीसी सुग्रीवा धाडिजे किष्किंधेसी हनुमंतासी राम सांगे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं पर्जन्य काळ आहे, पावसाळ्याचा चातुर्मास आहे, त्यामुळे फिराफिरीची कामं जमणार नाहीत. मग एका ठिकाणी गहिनीनाथ गडावर काय घ्यावं, मला रामायण घेतलं पाहिजे हे की नाही. म्हणून रामचंद्र प्रभूंपासून ही चातुर्मासाची परंपरा आहे. रामचंद्र प्रभूंनी एका ठिकाणी 4 महिने राहिलेले आहेत. त्यावेळेस पासून साधू संत सगळीकडे एका ठिकाणी राहतात, भजन करतात. साधू संतांचं परिभ्रमण या काळात नसतं बरं का. महाराज लोक सारखं इकडं तिकडं कीर्तनाला ह्या काळात फिरत नाहीत. एका ठिकाणी बसून 4 महिने अभ्यास करण्याचा काळ असतो. त्यानंतरच्या 4 महिन्यापासून सारखं फिरावं लागतं. हे गाव ते गाव, तिथं कीर्तन, इथं सप्ताह तिथं सप्ताह असा विषय असतो. आणि जिथं जिथं गावोगाव एकच ठिकाणी राहतात तिथं रामायण लागतात. अशा प्रकारचा विषय चातुर्मासाचा आहे. प्रभू रामचंद्र 4 महिने स्थिर राहतायत असं सांगतात. प्रसवनागिरी गुहेसी मिराई सुमित्रासी लोटलिया पर्जन्य काळासी सीता शुद्धीसी शीघ्र यावे. प्रसवनगिरी या पर्वताच्या ठिकाणी मी लक्ष्मणाला घेऊन राहतो. तुम्ही 4 महिने गावात जा, राज्यभोगा सगळं करा. 4 महिने झालं की मग मात्र इकडे या असं प्रभू रामचंद्र बोलतायत. सुग्रीव म्हणे श्रीरामासी लोटलिया चातुर्मासांसी अनुनिया वानर सैन्यासी सीता शुद्धीसी मी करीन. आणि सुग्रीव रामचंद्र प्रभूंना म्हणू लागला, प्रभू 4 महिने झाले की सगळे वानर गोळा करतो, तुमच्या पायापाशी येऊन सीता शुद्धीचा शोध घेतो असं सुग्रीव बोलतो. ऐसे बोलोनी आपण वंदोनिया श्रीरामचरण उल्हासोनी अवघे जण किष्किंधापुर पावेल. अशा प्रकारे बोलले, सर्वांना आनंद वाटला आणि सगळे रामनामाच्या गजरामध्ये किष्किंधेला परत आले. श्रीरामे उतरिला वाळी राजी स्थापिला सुग्रीव बळी कीर्ती झाली भूमंडळी पिटली टाळे. सुग्रीवानं वाळीचा उद्धार, रामचंद्र प्रभूंनी वाळीचा उद्धार केला, सुग्रीवाची स्थापना केली, सर्व भूमंडळावरती प्रभू नामाची कीर्ती झाली असं सांगतात. आता पुढे कथेसी कमोनिया चातुर्मासी सुग्रीव घेऊन येईल वानरासी सीता शुद्धीसी करावया. आता पुढे कथा अशी होणार आहे, प्रभू रामचंद्र प्रसवनगिरीच्या ठिकाणी 4 महिने राहणार आहेत. त्यानंतर सुग्रीव येईल असं सांगतात. एका जनार्दना शरण झाले वाळीचे उद्धारण वानरा सका श्री रघुनाथ पशुपावन श्रीरामा. पशुपावन श्रीरामे रामचंद्र प्रभूंमुळे जनावरांचा उद्धार होतो. आजच्या अध्यायात वाळीचा झालेला आहे. कधी तर आपण बी विचार करावा, कधी तर कोणता तरी दिवस माझा बी येईल, माझाही उद्धार होईल. कारण आपुलिया हिताजवसी जागता धन्य माता पिता तयाची. भाग्यवान आहेत महाराष्ट्र जन्माला आला, त्यातले त्यात भाग्यवान आहेत आस्था भावार्थ रामायण चॅनलच्या नादाला लागलात. रामायण रोज ऐकायला, रोज एक जणाचा उद्धार रामायणात होतो. कधीतरी विचार केला पाहिजे, आपला बी झाला पाहिजे आणि आपला बी झाला पाहिजे. याच्यासाठी रोज रामायण ऐकलं पाहिजे, रामायण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे.
रामायण ऐकायला लावलं पाहिजे, राम राम म्हणलं पाहिजे, नक्की उद्धार होतो. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकीया सुग्रीव राज्याभिषेको नाम सप्तमाध्याय. ओया 148 पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.